सांगितली आपल्याला, आणि नंतर काय सांगितले की पीच्या उजवीकडे आहे, पण पीच्या डावीकडे आणि टीच्या उजवीकडे आहे. ओके. तर आता यासाठी आपल्याला अगोदर आरचं लोकेशन कन्फर्म करणं खूप महत्वाचं आहे. कोणाचं? आरचं. ठीक आहे. आता सर्वात अगोदर तुम्ही काय करू शकता की ज्या अक्षराबद्दल माहिती दिलेली ते तुम्हाला इथं लिहून घ्यायचंय, आणि तुम्हाला ज्या शब्दाच्या उजवीकडे आणि ज्या शब्दाच्या डावीकडे हे सांगितलेलं आहे ते तुम्ही काय करू शकता, इथे मांडून घेऊ शकता. आता मला माहित आहे की आपल्याला पीची दिशा सांगितलेली आहे की आर हा कोण आहे, पीच्या डावीकडे आहे. मग सर्वात अगोदर मी काय करतो की पीचं लोकेशन लिहून घेतो. ठीक आहे. समजा मी इथं लिहिलं असेल पी, आणि काय सांगितलं की मला पीच्या डावीकडे म्हणून. ठीक आहे. मग तर माझी डावी बाजू काय असणार आहे, ही असणार आहे. तर पी हा काय असेल, डावीकडे आहे. ठीक आहे. तर इथं येईल आर. पण टीच्या उजवीकडे आहे. आता हे पण टीच्या उजवीकडे मतलब आरचीच माहिती सांगितलेली आहे की आर काय आहे, टीच्या उजवीकडे आहे. मग टीच्या उजवीकडे म्हणल्याच्या नंतर टीचं लोकेशन जे होईल ते इथे येईल, कारण टीच्या उजव्या बाजूला कोण आहे, आर बघा आहे उजवी बाजू, आणि पीची ही डावी बाजू. आलं का लक्षात? बघा आता आपण या माहितीनुसार हे काढलो तर समजून घ्या. आर हा म्हणजे आर इथं होता, पीच्या डावीकडे, पीची डावी बाजू ही आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर टीच्या उजवीकडे, टीची उजवी बाजू ही आहे. आलं का लक्षात? काही काही विद्यार्थी इथे काय करतात, आता समजा त्यांनी डायरेक्टली इथं आर लिहितात. ओके. ठीक आहे. किंवा डायरेक्टली इथं आर लिहितात. तर आता 5 जणांपैकी आर कुठं दिलेला आहे हे आपल्याला माहिती नाही. तर आर हा पीच्या उजवीकडे आहे म्हणल्याच्या नंतर त्याला काय करतात, मग नंतर इथं आर लिहून काय करतात, इथं पी लिहितात. ठीक आहे. इथं पी लिहितात. याचाच अर्थ काय आहे की आर हा पीच्या डावीकडे असेल, आर हा काय आहे, पीच्या डावीकडे असेल, तर आणि तर अशा प्रकारची आकृती डायरेक्टली येऊ शकते. पण तुम्हाला काय करायचं आहे की हे सोपं जाण्यासाठी अगोदर कोणाच्या संदर्भामध्ये दिशा दिलेली आहे त्याचं लोकेशन लिहून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रश्न सोडवण्यासाठी काय होईल, इझी जाईल. आता आपण इथं काय केलं, अगोदर सर्वात अगोदर कोणाचं लोकेशन फिक्स केलं, पीचं. आपल्याला माहित आहे की पीच्या डाव्या बाजूला आर आहे, तर मग पीची डावी बाजू ही त्याच्या बाजूला आर लिहिलं मी. आणि मग मला नंतर मिळालं की आरचं पोझिशन. मग त्याच्यानंतर मला कळालं की जो आर आहे तो कोणाच्या बाजूला आहे, टीच्या बाजूला. तर मग हा टीच्या बाजूला आर. तर आपला सिक्वेन्स असा बनलेला आहे टी आर पी. ठीक आहे. हे क्लिअर आहे का सगळ्यांना? इथंपर्यंत कोणाला काही डाऊट? इथंपर्यंत कोणाला काही डाऊट? काही जणांचा आन्सर आलेला आहे पी पी. ओके. अच्छा, चला बघू काय येते आन्सर. नेक्स्ट आपल्याला काय सांगितलं, आता या तिघांचं लोकेशन आपल्याला मिळालं. मग आता नंतर दुसरं काय सांगितले आपल्याला बघा, दुसऱ्यामध्ये काय सांगितले. ओके. आता इथे काय सांगितले आपल्याला की आर आणि टी. आता इथंपर्यंत आलो होतो. आता आपण फोकस करणार जे आहोत ते कोणावर फोकस करणार, क्यू आणि एस वर, नेक्स्ट स्टेटमेंटवर फोकस करणार. बघा, आणि क्यू हा एसच्या डावीकडे आहे पण पीच्या उजवीकडे आहे. ओके. म्हणजे आता आपल्याला माहिती कोणाबद्दल सांगितली, स्टेप नंबर 4 क्यू बद्दल. कोणाबद्दल सांगितली, क्यू बद्दल सांगितली. क्यू हा एसच्या डावीकडे आहे म्हणजे. ठीक आहे. तर मला क्यू हा एसच्या डावीकडे लिहिण्यासाठी मला अगोदर एस कुठे माहित असलं पाहिजे. त्याच्या अगोदर मी काय करेल, एस लिहून घेईल. ठीक आहे. मग मला एस समजला कुठं आहे, त्याच्यानंतर काय करणार मी, क्यू हा कोणाच्या एसच्या डावीकडे. मग मला माहित आहे की एसची डावी दिशा ही आहे, तर मी इथं काय करून लिहीन, क्यू लिहीन. ओके. इथंपर्यंत म्हणजे क्यू हा एसच्या डावीकडे आहे. इथंपर्यंत आलोत आपण. इथंपर्यंत आपलं इन्फॉर्मेशन क्लिअर झाली. क्यू हा एसच्या डावीकडे. आता पुढे काय सांगले की परंतु पीच्या उजवीकडे आहे. आलं का लक्षात? पण कोण आहे पीच्या उजवीकडे, हा क्यू. हे सुद्धा जे स्टेटमेंट आहे ते कोणाबद्दल माहिती सांगायले, क्यू बद्दलच सांगायले. त्याच्यामुळे मला आता बघावं लागेल की क्यू हा पीच्या उजवीकडे आहे. तर पीच्या उजवीकडे म्हणल्याच्या नंतर त्याची हे जे पीचं जे लक्ष असेल ते इथं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जे सिच्युएशन काय म्हणजे पी क्यू एस. आलं का लक्षात? पी क्यू एस.
आणि आता बघा आपल्याकडे पीचं लोकेशन इथं आहे, तर आपल्या त्याच्या पीच्या उजव्या बाजूला क्यू आहे आणि क्यूच्या उजव्या बाजूला यस आहे. पी क्यू यस. तर आपलं जे आन्सर होईल, तर बघा मध्यभागी कोण आहे, याचा आन्सर असणार आहे पी. याचा आन्सर असणार आहे पी. क्लिअर आहे का सगळ्यांना हे कसं आलं ते? इज इट क्लिअर एव्हरीवन? हे क्लिअर आहे का सर्वांना? पी इज द करेक्ट आन्सर. मध्यभागी पी कसा बसलेला? येस येस क्लिअर. समृद्धी वानखेडे क्लिअर क्लिअर. बघा पी इज द राईट आन्सर. कॉमन सारंग. हा ओके. हा या या प्रश्नाला जे आहे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता, पण तुम्हाला मी जी मेथड सांगायलो, ठीक आहे, इथं बऱ्याच जणांना कन्फ्यूज होऊ शकते. आता जसं क्यू हा यसच्या डावीकडे आहे, म्हणजे क्यू हा यसच्या डावीकडे पण पीच्या उजवीकडे आहे म्हणले, तर मग क्यू हा पीच्या काय होईल, डावीकडे होऊन जाईल. आलं का लक्षात? तर तुम्हाला इथं कन्फ्युजन होऊ शकते. ठीक आहे, क्यू हा पीच्या उजवीकडे. तर अशा कन्फ्युज न होता या प्रश्नांना कसं सोडवायचं हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ओके. आता बघा इथं जे आपल्याला वाक्य दिलं होतं त्यांनी, ठीक आहे, कन्फ्युजन कुठं होतं हे समजून घ्या. त्यांनी काय दिलेलं होतं की क्यू हा यसच्या डावीकडे आहे, यसच्या डावीकडे पण पीच्या उजवीकडे आहे म्हणे. पीच्या उजवीकडे आहे. तर आता मला सांगा, आता इथे आपण काय करू शकतो, आपल्याला आहे तिथे दोन ऑप्शन्स. आता इथं माहिती आपल्याला सांगितलेली आहे क्यू बद्दल, मग पण तो कोणाच्या यसच्या डावीकडे म्हणलेला आहे, त्याच्यामुळं पण पीच्या उजवीकडे आहे, म्हणजे क्यू हा काय असेल, पीच्या उजवीकडे असेल. ठीक आहे, क्यू काय आहे, पीच्या उजवीकडे, म्हणजे पी इथं जर ठेवला तर हे काय असेल, त्याची उजवी बाजू पीची ही असेल, तर हा पी आणि क्यू झाला. ठीक आहे, पण एक समजून घ्या, क्यू हा पीच्या उजवीकडे आहे याचाच अर्थ काय होतो, क्यूच्या डाव्या बाजूला पी आहे. होतो का नाही? होतो का नाही? कमाने सर बघा कन्फ्युजन कुठं होते हे समजून घ्या. सर्वांनी. क्यू हा पी यसच्या डावीकडे पण पीच्या उजवीकडे आहे. क्यू हा पीच्या उजवीकडे झाला, मग आपण काय केलं, आपल्याला हे इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अगोदर पी लिहावं लागेल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय होणार की क्यू हा पीच्या उजवीकडे म्हणल्याच्या नंतर तुम्हाला अगोदर जे पोझिशन फिक्स करावी लागेल ती कोणाची करावी लागेल, पीची करावी लागेल, कारण तुम्हाला पीच्या कोणत्या बाजूला क्यू आहे हे सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यामुळं आणि जर या वाक्याचा विचार केला तर क्यूच्या डाव्या बाजूला पी आहे, तर क्यू अगोदर फिक्स करावे लागेल आणि त्याच्यानंतर काय लिहावं लागेल, पी लिहावं लागेल. ठीक आहे, तर तुम्हाला अशा प्रकारचे जे स्टेटमेंट आहे ते अशा प्रकारे कन्वर्ट करता आलं पाहिजे. बघा, क्यू हा पीच्या उजवीकडे आहे, म्हणजेच याचाच अर्थ क्यूच्या डाव्या बाजूला काय आहे, पी आहे. ओके, इथं क्यूच्या सापेक्ष माहिती सांगितलेली आहे आणि इथं पीच्या सापेक्ष सांगितलेली. मंगेश कुदावे म्हणतात की आणखी एकदा एक्सप्लेन करा. ठीक आहे, बघा सर्वांनी समजून घ्या. आता इथं काय सांगितलंय आपल्याला की क्यूच्या डावीकडे पी आहे पण पीच्या उजवीकडे आहे. क्यू हा यसच्या डावीकडे पण पीच्या उजवीकडे आहे असं म्हणलेलं. समजून घ्या एकदा सर्वांनी. क्यू हा पीच्या उजवीकडे आहे. ठीक आहे, काय आहे, काय सांगितलं आपल्याला, क्यू हा पीच्या उजवीकडे आहे. मग आपल्याला हे शब्दात मांडवता येण्यासाठी तर आपल्याला अगोदर काय लिहावं लागेल, हो, जे स्टेप नंबर 1 मेथड नंबर 1 काय करणार आपण, स्टेप 1. ठीक आहे, अगोदर आपण क्यू ला लिहिणार,
ठीक आहे, लिहिलं होतं आपण क्यूला. क्यू हा पीच्या उजवीकडे आहे म्हणे. ठीक आहे, तर क्यू हा पीच्या उजवीकडे असल्या म्हणल्यावर पीच्या डावीकडे काय असेल, तर आपण पी. आलं का लक्षात? क्यू हा पीच्या उजवीकडे आहे याचाच अर्थ क्यूच्या डावीकडे पी आहे. ठीक आहे, मग अगोदर आपण क्यूची माहिती दिली. मी तुम्हाला काय म्हणालो की या मेथडनं करण्यापेक्षा तुम्ही असं करा की पी ला अगोदर लिहून घ्या. ठीक आहे, पी मिळाला आपल्याला. तर आता मला माहित आहे पीची उजवी दिशा ही आहे आणि डावी दिशा ही आहे. ठीक आहे, कारण उत्तरेकडे बघायला तर सरळ सरळ पीच्या उजवीकडे कोण आहे, क्यू आहे. तर पी आणि क्यू हा डायरेक्ट पी क्यू. क्लिअर आहे का? समजलं सर्वांना? म्हणजे क्यू हा पीच्या उजवीकडे आहे याचाच अर्थ क्यूच्या डाव्या बाजूला पी आहे. याचाच दुसरा अर्थ काय होतो, क्यूच्या डाव्या बाजूला कोण आहे, पी आहे. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हे बघा वाक्य दिशा कसं बदलली जेव्हा आपण दिशा कशी बदलली बघा, जेव्हा आपण काय करायलो, त्यांना चेंज करायलो. बघा इथं काय होतं, उजवीकडे होतं, इथं काय डावीकडे आहे. येस, क्लिअर? हा, तर हे समजून घ्या सर्वांनी. चला आता बघू आपण. हे सर्वांना क्लिअर झालं? हे क्लिअर आहे का सर्वांना की या पी आन्सर कसा आलेला आहे ते? क्लिअर क्लिअर. येस, क्लिअर आहे. ओके, हा चला. येस येस, ओके. हा चला आता बघूयात अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण दुसरं. 5 जण एका रांगेत बसलेले आहेत. 5 जण एका रांगेत बसलेले आहेत आणि रवी हा सुनीता व अनिताच्या जवळ नाही. आयुष हा सुनीताच्या जवळ नाही. रवी हा मोनिकाच्या जवळ बसलेला आहे. जर मोनिका रांगेत मध्यभागी बसलेली असेल तर आयुषच्या बाजूला कोण बसलेला आहे हे तुम्हाला सांगायचं. बघा खूप सोपी मेथड आहे. कोणत्या मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचं हे समजून घ्या. आपण काय करणार, परत एकदा स्टेप नंबर 1. ठीक आहे, स्टेप नंबर 1 आपली काय असेल, आपण काय करणार, सर्वात अगोदर व्यक्ती किती आहेत, 5 जण. तर मी सरळ एक रेष काढतो इथे. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, 5 रेष काढले आपण. स्टेप नंबर 2 काय असेल आपली, ठीक आहे, की आता माहिती कोणाबद्दल दिली बघा. आता रवी हा सुनीता व अनिताच्या जवळ नाही म्हणते. काय आहे, रवी हा सुनीताच्या आणि अनिताच्या जवळ नाही. म्हणजे आपण रवीची पण पोझिशन सांगू शकत नाही आणि कोणाची पोझिशन सांगू शकत नाही. ठीक आहे, हे निश्चित नाही. मग काय होऊ शकते इथे की रवी इथं असेल तर काय असेल, इथं सुनीता पण असणार नाही आणि इथं अनिता पण असणार नाही. ठीक आहे, ज्या गोष्टी आपल्याला नाहीत म्हणलेल्या आहेत त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये. आता ज्या गोष्टी आपल्याला जे कन्फर्म आहेत आपण त्याच्याकडेच काय करणार, लक्ष देणार. ओके, क्लिअर? हा, आता दुसरं काय सांगितलंय, आयुष हा सुनीताच्या जवळ नाही म्हणले. त्याच्यामुळे आपण या विधानाकडे काय सुद्धा काय करणार, लक्ष देणार नाही आहोत. ठीक आहे, काही जणांचा आन्सर आलेला आहे. काही जणांचं हेमंत भदाने यांचा आन्सर आलेला आहे अनिता. सुमित देशमुख यांचा आन्सर आहे रवी. ओके, लेट्सचे हर्षदा बारगे रवी. हा, तर बघा हे पण आपण घेणार नाही. त्याच्यानंतर काय, रवी हा मोनिकाच्या जवळ बसलेला आहे म्हणून. रवी काय केलेलं आहे, मोनिकाच्या जवळ बसलेला आहे. मग आता होऊ काय शकते, रवी हा इथं असू शकतो, रवी हा इथं असू शकतो, रवी हा इथं असू शकतो, रवी हा इथं असू शकतो आणि रवी हा इथं असू शकतो. रवी इथं असेल तर मोनिका इथं असू शकते, रवी इथं असेल तर मोनिका इथं असू शकते. कोणतीही आपल्याकडे डेफिनेट काय आहे माहिती नाहीये. त्याच्यामुळे रवी कुठेही असू शकतो, आपल्याला त्याच्याबद्दल कन्फर्मेशन काहीही नाही. ओके, मग आता आपण काय करणार, जी माहिती आपल्याला दिलेली आहे परत एकदा ती लिहून घेणार. बघा कसं करायचं आपल्याला की रवी, थोडक्यात इथं जर रवी असेल तर ही त्याची उजवी बाजू आहे आणि ही त्याची डावी बाजू आहे. तर पहिल्यांदा 1 मध्ये इथं काय असेल, आपण काय करणार की रवी मोनिकाच्या जवळ बसलेला म्हणजे मोनिका काय असेल, एकतर त्याच्या उजव्या बाजूला असेल किंवा त्याच्या काय असेल, डाव्या बाजूला असेल. त्याच्यामुळे त्याचे पॉसिबल डायग्राम काय आहेत, 2 निघत आहेत. त्याच्यामुळे आपण काय करणार, याचे 2 आकृत्या काढून घेणार. 1
2 3 4 5 परत 1 2 3 4 5. ठीक आहे. आपल्याला हा माहित आहे की रवी इथं असेल तर मोनिका इथं असू शकते, रवी इथं असेल तर मोनिका इथं असू शकते, त्याच्या उजव्या बाजूला असू शकते किंवा त्याच्या डाव्या बाजूला असू शकते. आपल्याला काय करायचं आहे ते त्यांनी सांगितलेलं नाही. तर पण दुसरं काय म्हणलंय बघा, हे जर वाक्य तुम्ही जर शोधला तर समोर सांगितलंय त्यांनी, जर मोनिका रांगेत मध्यभागी बसलेली असेल तर, ठीक आहे, तर मोनिकाचं लोकेशन आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे मोनिका कुठं आहे? इथं आहे मध्यभागी. इथं आहे मोनिका आणि इथं आहे मोनिका. इथं आहे मोनिका आणि इथं मोनिका आपल्याला दिली, म्हणजे मोनिकाचं लोकेशन आपल्याला मिळालेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे की रवी हा काय आहे? मोनिकाच्या जवळ बसलेला आहे. पण मोनिका इथं आहे म्हणजे रवी इथं सुद्धा असू शकतो आणि रवी हा इथं सुद्धा असू शकतो. त्याच्यामुळे ही असेल पॉसिबल 1 डायग्राम आणि ही असेल पॉसिबल 2 डायग्राम. ठीक आहे. आपण कन्फर्म सांगू शकत नाही की रवी हा इथंच असेल म्हणून. ठीक आहे. कसं बघा, एक एक पद्धतीने आपण कशा पद्धतीने क्ल्यू जे आहे त्याच्यानुसार आपल्याला सोडवायचे, लक्ष द्या सर्वांनी. ओके. मोनिका आणि रवी आता मिळाला आपल्याला, रवी इथं असेल किंवा इथं असेल, मोनिकाचं लोकेशन मिळालं. आता पुढे काय करूया आपण की, तर आयुषच्या बाजूला कोण बसलेला असेल, म्हणजे इथं आपली इन्फॉर्मेशन संपली. मग आपण काय करणार, परत एकदा इथं सुरुवातीला जाणार. रवी हा सुनीता व अनिताच्या जवळ नाही. आता त्यांनी काय म्हणले, सुनीता आणि अनिताच्या जवळ नाही, म्हणजे इथे सुनीता पण येणार नाही आणि इथं अनिता पण येणार नाही. तसंच या पद्धतीने इथे सुनीता पण येणार नाही आणि इथं अनिता पण येणार नाही. बघा, आपल्याकडे आहेत सदस्य 5. रवी इथं बसलेला आहे, मोनिका इथं आहे, आलं का लक्षात? आणि इथं काय असेल, सुनीता येणार नाही, इथे अनिता येणार नाही. ओके. मग याचा अर्थ उरलं कोण? मग इथं जो उरलेला व्यक्ती आहे तो आहे आयुष. कोण आहे? आयुष. आयुष. ठीक आहे. समजलं का सर्वांना आपण आयुष पर्यंत कसं पोहोचलो? कारण आपल्याकडे सदस्य आहेत 5, त्याच्यापैकी मोनिका आहे इथं, रवी इथं 2 आहेत. ठीक आहे. मग सुनीता अनिता इथं येणार नाही, तिथं हे 1 हे 2, सुनीता नंबर 3 आणि अनिता नंबर 4. तर उरला कोण? आयुष. तर इथं येईल आयुष. ठीक आहे. अगदी त्याच पद्धतीने आता इथं बघा, परत इथं काय सांगितलं त्यांनी की इथं सुनीता काय आहे म्हणे, येत नाही आणि इथं अनिता पण येत नाही. मोनिका इथं ऑलरेडी बसलेला, हे एक व्यक्ती, हा दुसरा व्यक्ती, रवी तिसरा व्यक्ती, मोनिका चौथी व्यक्ती, उरला कोण? तर इथं येईल आयुष. इथे कोण येईल? आयुष. ठीक आहे. कळलं सर्वांना इथंपर्यंत कसं आलं? स्टेप वाईज. आता हा प्रश्न सोपा आहे म्हणून काही जण याला डायरेक्ट करू शकतात, पण तुम्ही समजून घ्या की आपण कसं क्ल्यू, त्याच्यामधलं मिनिंग कसं हे करायला. ओके. त्याच्यामुळं आपल्याला हे इथंपर्यंत क्लिअर झालं. आता बघा, आयुष हा सुनीताच्या जवळ नाही म्हणे. ठीक आहे. मग आता आपल्याला 3 जणांचं लोकेशन मिळालेलं आहे, रवी, मोनिका आणि आयुष. आता आपल्याला फक्त सुनीता आणि अनितामध्ये कन्फर्मेशन पाहिजे. काय सांगितलंय? आयुष हा सुनीताच्या जवळ नाही. आयुष हा सुनीताच्या जवळ नाही म्हणजे आयुष इथंच असेल, तर काय आहे, सुनीताचा काही संबंध इथे येत नाही. पण मग नंतर पुढे काय सांगितलं आपल्याला, रवी मोनिकाच्या जवळ आणि मोनिका रांगेच्या मध्यभागी. ठीक आहे. तर इथं काय येईल, अनिता आणि सुनीता 2 उरलेले आहेत आपल्याकडे, दुसरं कोणीही उरलेलं नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला रवी, मोनिका आणि आयुष. आयुषचं लोकेशन विचारलेलं आहे आपल्याला, आणि आपल्याला उत्तरामध्ये विचारले त्यांनी की आयुषच्या बाजूला कोण बसलेलं आहे, हा तुमचा प्रश्न आहे. बघा, रवी हा सुनीता व अनिताच्या जवळ नाही, म्हणजे अनिता सुनीता इथे येणार नाहीत. आयुष हा सुनीताच्या जवळ नाही, सुनीता अनिता इथं येणार नाहीत. रवी हा मोनिकाच्या जवळ बसलेला आहे, म्हणजे आता इथं अनिता येऊ शकते किंवा इथं सुनीता येऊ शकते, किंवा इथं अनिता येऊ शकते किंवा इथं सुनीता येऊ शकते. त्याच्याशी आपल्याला काही कन्फर्मेशन पाहिजे नाही. त्यांनी फक्त तुम्हाला विचारलेलं आहे की रवीच्या बाजूला, आयुषच्या बाजूला कोण बसलेला आहे, तर आयुषच्या बाजूला जे आहे ते कोण बसलेला आहे, तो रवी बसलेला आहे. आलं का लक्षात? तर ही डायग्राम जी आहे ते बरोबर होईल आणि आन्सर जे असेल त्याचं तुमचं असेल ते रवी. क्लिअर आहे का सर्वांना? क्लिअर आहे का? हे तुम्हाला कसं एका एका त्या जे क्ल्यू दिलेले आहेत त्या क्ल्यू मधून इन्फॉर्मेशन कशी काढायची हे समजून घ्यायचं. क्लिअर? क्लिअर आहे सर्वांना?
इथपर्यंत कोणाला काय डाऊट? हो, क्लिअर आहे. रॉयल नाईक क्लिअर 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 क्लिअर. ओके. क्लिअर आहे. येस येस येस. ओके, चला अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश ही 7 मुले एका रांगेत बसलेली आहेत. सुनील हा दीपक अनिलच्या मध्ये, महेश हा प्रशांत व सुरेश यामध्ये आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत, तर दीपक कोणाच्या मध्ये आहे असं दिलेलं तुम्हाला. बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा हा प्रश्न. सर्वात स्टेप नंबर 1 काय असेल आपली, की किती व्यक्ती आहेत आपण शोधणार. बघा 7 मुले आहेत. मग आपण काय करणार आहोत, 7 एक लाईन करणार, 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. आणि आपल्याला ही माहित आहे की ही डावी बाजू असेल आणि ही काय असेल, सॉरी ही आपली काय असेल, उजवी बाजू. ही जी असणार आहे ती आपली उजवी बाजू असणार आहे, ही आणि आपली डावी बाजू असणार. क्लिअर आहे सर्वांना? हा. आता आपल्याला काय सांगितलंय त्यांनी, ही आपण 7 व्यक्ती काढल्या आणि आपल्याला माहित आहे की पॉसिबल एक अजून एक्स्ट्रा एक डायग्राम काढून घ्यायची आपल्याला. 1 2 3 4 5 6 7. परीक्षेमध्ये तुम्हाला 2 डायग्राम काढल्याच्या नंतर उत्तरापर्यंत जाण्यासाठी वेळ जो आहे तो कमी लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी काय करत जा, पॉसिबल 1 डायग्राम आणि पॉसिबल 2 डायग्राम काढून घेतलेली चांगली असेल. कारण तुम्ही जेव्हा तिथे स्टक होशाल आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही आकृती काढायला जाशाल तर तुम्हाला तिथे वेळ लागू शकतो. ओके, येस. आता काय करणार आपण, ही माहिती आपल्याला पडेल. मग सर्वात अगोदर आपण लक्ष देणार आहोत सुनीलकडे. सुनील हा दीपक आणि अनिलच्या मध्ये आहे. सुनील हा काय आहे, दीपक आणि अनिलच्या मध्ये. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आन्सर नंबर फर्स्ट आले काही जणांचा, हर्षदा बारगे आन्सर नंबर 1. ओके, चला ठीक आहे, बघू. हा, आपल्याला सर्वात अगोदर माहिती कोणाबद्दल दिलेली आहे, सुनील बद्दल. पण सुनील कुठं असू शकतो, सुनील इथं पण असू शकतो, इथं पण असू शकतो, इथे कुठं पण असू शकतो. पण त्याच्यासाठी आपण काय करणार, सुनीलसाठी इथे इन्फॉर्मेशन इथे लिहून देणार. सुनील हा दीपक आणि अनिलच्या मध्ये आहे. म्हणजे दीपक या बाजूला असू शकतो आणि अनिल या बाजूला असू शकतो, किंवा सुनील अनिल या बाजूला असू शकतो आणि दीपक या बाजूला असू शकतो. ठीक आहे. आपल्याला कन्फर्म माहित नाहीये की तो कोणाच्या बाजूला असेल. पुढे काय दिलेलं आहे त्याने, महेश हा प्रशांत व सुरेश यामध्ये लिहिलेला. ठीक आहे. आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. ठीक आहे. तर नंतर त्यांनी सांगितले की महेश हा प्रशांत आणि सुरेश यामध्ये बसलेला आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये बसलेला. पण हे कुठेही येऊ शकतात. आता इथं समजा जर महेश असेल तर इथं काय असू शकतो, इथं प्रशांत असू शकतो, इथं सुरेश असू शकतो, इथं प्रशांत असू शकतो. किंवा महेश इथं असेल तर इथं प्रशांत असू शकतो किंवा इथे सुरेश असू शकतो. आपण कन्फर्म सांगू शकत नाही. आता महेशची पॉसिबिलिटी इथं आहे, पण महेश हा इथं असू शकतो, इथं असू शकतो, इथं असू शकतो, कुठे असू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला कोणतीही डेफिनेट इन्फॉर्मेशन इथे मिळालेली नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागणार आहे, जे डेफिनेट इन्फॉर्मेशन आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. चला आता पुढे बघूया, पुढे काय त्यांनी दिलेली आहे का माहिती. पुढे त्यांनी काय सांगितलंय की दीपक, अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत, तर दीपक कोणाच्या मध्ये आहे. ठीक आहे, बघा लक्ष द्या सर्वांनी. आता त्यांनी इथे एक क्ल्यू दिलेला आपल्याला. त्यांनी काय सांगितलंय की अनिल आणि सुरेश, ठीक आहे, अनिल आणि सुरेश दोन्ही टोकाला आहेत. म्हणजे हे एक टोक आणि हे एक टोक, तर त्या दोन्ही टोकाला अनिल आणि सुरेश आहेत. पण अनिल समजा इथं असेल तर इथं काय असेल, सुरेश असेल. ओके, ठीक आहे. अनिल इथं असेल तर सुरेश इथं असणार आहे. पण आपण 100% इथंच सांगू शकतो का अनिल असेल म्हणून, सांगू शकत नाही. अनिल या बाजूला सुद्धा असू शकतो. अनिल इथं असेल तर सुरेश काय असेल, इथं असेल. क्लिअर? इथंपर्यंत कोणाला काय डाऊट? पॉसिबल 1 डायग्राम, पॉसिबल 2. इथंपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? इथंपर्यंत समजलं का सर्वांना? बघा अनिल आणि सुरेशचं जे लोकेशन आहे ते आपण कसं फिक्स केलंय. आता आपल्याला अनिलची इन्फॉर्मेशन मिळाली आणि सुरेशची मिळाली. आता बघूया आपण पुढच्याकडे. आता इथे काय सांगितलं आपल्याला, सुनील हा दीपक आणि अनिलच्या मध्ये आहे म्हणे.
पहिल्या उदाहरणाकडे येऊ आपण. सुनील अनिलच्या दीपक मध्ये आहे. जर अनिल इथं असेल तर सुनील कुठं असेल? इथं असेल. सुनील, कारण आपल्याला काय सांगितले, सुनील हा दीपक आणि अनिलच्या मध्ये आहे, तर सुनील इथं आहे. अनिलची ही जागा फिक्स आहे. हे काय फिक्स आहे? सुनील इथं आहे तर दीपक इथं येईल. दीपक, आलं का लक्षात? क्लिअर आहे. तर आता बघा परत या पद्धतीनं अनिल इथं आहे, तर आपल्याला सांगितलं की अनिल आणि दीपकच्या मध्ये सुनील आहे, तर सुनील इथं येईल, कारण हे लोकेशन आहे जे फिक्स आहे आणि हे दीपक आहे ते इथं बरोबर. ओके, क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे. बघा कशा पद्धतीने आपण एका एक स्टेप पुढे जातो. नंतर काय सांगितलं त्यांनी, महेश हा प्रशांत व सुरेश यांच्यामध्ये आहे म्हणे. ठीक आहे, महेश आहे का इथे कुठे? महेश नाहीये. त्याच्यानंतर प्रशांतच्या आणि सुरेश, प्रशांत आहे का? प्रशांत कुठे पण नाहीये. सुरेश आहे का? सुरेश पण कुठे पण नाहीये. त्याच्यामुळे आपण कुठेही इन्फॉर्मेशन लिहू शकत नाही. पुढे जाऊन बघू काय दिलेलं आहे. संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. म्हणजे बघा दीपक आपल्याकडे अवेलेबल आहे. दीपक कुठं आहे? इथं आहे आणि हा इथं दीपक आहे. ठीक आहे, तर संजय हा दीपक व प्रशांतच्या मध्ये आहे, तर दीपक म्हणल्यावर संजय इथं येईल आणि दीपक हा संजय हा दीपक व प्रशांतच्या मध्ये, म्हणजे प्रशांत काय असणार? इथं असणार. ठीक, प्रशांत इथं असणार. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? समजलं? बघा थोडंसं स्लो वाटू शकते सर्वांना, पण हे कन्सेप्ट कसं समजून घ्यायचं ते क्लिअर करून द्या सर्वांना. आपण प्रशांत पर्यंत कसं पोहोचलो? आता इथं पण आलेलं आहे अनिल, सुनील, दीपक, प्रशांत. आता आपल्याकडे उरली फक्त एकाची इन्फॉर्मेशन, महेश हा प्रशांत व सुरेश यांच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर मग आता आपण काय करणार? महेश आणि प्रशांत कडे जाणार. बघा इथं काय सांगितलं त्यांनी, महेश हा प्रशांत व सुरेश यांच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर आपल्याला प्रशांतचं लोकेशन इथं माहित आहे, तर इथं ऑटोमॅटिक काय होईल? इथं महेश येईल. आणि आपल्याला इथं प्रशांतचं लोकेशन माहित आहे आणि महेश हा प्रशांत आणि सुरेश मध्ये आहे. प्रशांत इथं आहे, महेश इथं असेल. त्यांनी आपल्याला काय सांगितलंय की प्रशांत आणि सुरेशच्या मध्ये कोण आहे? महेश आहे. म्हणून काय आहे? महेश आहे. तर आपल्याला इथं जी एक जागा उरलेली आहे ती जागा काय उरलेली आहे? एक रिकामी उरलेली. कारण बघा इथं काय सांगितलं होतं त्यांनी, दीपक जो आहे, संजय हा कोणाच्या ठिकाणी असेल? दीपक आणि प्रशांतच्या मध्ये. दीपक इथं असणार आहे. ठीक आहे, तर इथं जी जागा आहे ती रिकामी, कारण संजय, त्याच्यामुळे ही ऑटोमॅटिक काय होईल? आन्सर रॉंग होईल. आणि आपल्याला इथं अनिल, सुनील, दीपक, संजय, प्रशांत आणि महेश, अनिल, सुनील, दीपक, संजय, प्रशांत, महेश आणि सुरेश, याच्यामुळं आपल्याला जे प्रश्न विचारलेला आहे की जर दीपक कोणाच्या मध्ये आहे, तर दीपक आपला इथं आहे, तर आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते असणार आहे सुनील आणि संजय. हे सुनील आणि संजय. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर पॉसिबिलिटी 1 जी डायग्राम आहे ती क्लिअर असेल. काही जणांना वाटू शकते की हे खूप स्लो व्हायले, पण समजून घ्या की कशा पद्धतीने तुम्हाला याची अटेम्प्ट जी पद्धत आहे सॉल्व्ह करण्याची, ती कशी आपण विधानांचा विचार करून त्याच्यामधली जी माहिती काढून एक एक क्ल्यू घेऊन ही आकृती काय करू शकतो? आपण पुढे जाऊ शकतो. इथपर्यंत कोणाला काय डाऊट? येस, प्लीज कन्फर्म. तुम्ही अशा पद्धतीने जे आहे हे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तर ज्यांचं आन्सर फर्स्ट आलं तर ते 100% करेक्ट आहे. आणि सुनील व संजय, त्याचा आन्सर काय आहे? सुनील व संजय, ऑप्शन नंबर 1. ऑटोमॅटिकली ही काय होईल? डायग्राम रॉंग होईल आणि हे ऑप्शन 1 करेक्ट असणार आहे. क्लिअर 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 क्लिअर. ओके, क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे. येस, चला आता ही झाली लिनियर अरेंजमेंट. आता जसं तुम्हाला इथे या 2 प्रश्नामध्ये काय केलं होतं त्यांनी, की दिलेलं होतं की एका सरळ रांगेमध्ये 7 जण बसलेले आहेत, त्यांचे जे चेहरे आहेत ते उत्तरेकडे. पण दुसऱ्या प्रकारचे सुद्धा काय केले जातात? तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि सांगितलं जाते की काही विद्यार्थी केंद्राकडे वर्तुळाकार घड्याच्या दिशेने बसलेले आहेत आणि त्यांचा जो चेहरा आहे ते कोणाकडे आहे? केंद्राकडे आहे. मग अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण बघूया. बघा आता इथे एक उदाहरण आहे की ही वर्तुळाकार बैठक व्यवस्था आहे. कोणती? वर्तुळाकार. आता याच्यामध्ये की तुम्हाला वर्तुळाचं जसं केंद्र असते, ठीक आहे, जसं आपण हे वर्तुळाचं केंद्र आणि हे सर्व जे सदस्य आहेत इकडे उत्तरेकडे काय करले? ही उत्तर दिशा उत्तरेकडे चेहरा करून बसलेले आहेत. तर मग
त्यांची उजवी दिशा कोणती आणि डावी दिशा कोणती हे समजून घ्यायचं आपल्याला. आता बघा, जसं मी इथं जर म्हणत असेल की इथं हा रवी आहे, तर रवीची उजवी दिशा कोणती आणि डावी दिशा कोणती हे आपल्याला कसं समजणार? तर परत एकदा तेच इथं कन्सेप्ट लागू होईल. जेव्हा केंद्राकडे हे आपल्याला सांगितलं असते तेव्हा आपली ही जी उजवी बाजू आहे, ठीक आहे, तीच काय असेल? आकृतीची उजवी बाजू असेल. आणि आपली जी डावी बाजू असेल तीच काय असणार आहे? आकृतीची डावी बाजू असणार आहे. म्हणजे काहीही फरक नाही. ओके, म्हणजे रवी हा इथं चेहरा करून बस असेल तर त्याची काय असेल? ही उजवी बाजू असेल, उजवी. आणि त्याची ही काय असेल? ही डावी बाजू असेल. समजा इथं आहे आकाश, हा आहे आकाश, ही बाजू काय असणार आहे? त्याची उजवी बाजू असणार आहे, ही असणार आहे डावी बाजू. परत इथं जे कोणी असेल ही उजवी बाजू, परत ही उजवी बाजू, परत ही उजवी बाजू, परत ही उजवी बाजू, परत ही उजवी बाजू आणि परत ही काय असणार आहे? उजवी बाजू असणार. हे समजून घ्या, कारण खूप विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कन्फ्युजन होते. त्यांना हे तर समजते की इथं जर रवी असेल तर त्याची उजवी बाजू ही असणार आहे, पण असं करत करत समजा इथं समजा जर आकाश असेल तर त्यांना इथं समजत नाही की आकाशची उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती. तर लक्ष द्या, ही आपण या मेथडने चालवत आहोत, ठीक आहे, केंद्राकडे. तर त्याची ही बाजू काय असणार आहे? उजवी बाजू असेल आणि ही डावी बाजू असेल. क्लिअर आहे? ओके, जसं एका लिनियर अरेंजमेंट मध्ये होतं तसं आहे हे वर्तुळाकार मध्ये. वर्तुळाकारवरचे सुद्धा प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. तर आता एका प्रश्नाने आपण समजून घेऊ की या अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडून घ्यायचे. बघा, जसं आता इथे एक प्रश्न आहे, जर जे के एल एम एन ओ पी क्यू, ठीक आहे, हे 8 खेळाडू गोलाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर बसलेले आहेत. जर यम हा पूर्व दिशेला बसलेला असेल तर जे कोणत्या स्थानावर बसलेला असेल हे तुम्हाला विचारले त्यांनी. ठीक आहे, बघा आता कसं शोधणार आपण. सर्वात अगोदर स्टेप नंबर 1 काय करणार आपण? किती खेळाडू आहेत? 8. तर आपण काय करणार आहोत? परत एकदा इथे एक सर्कल ड्रॉ करून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे, आणि हा आहे आपला वर्तुळाचा केंद्र. आणि काय सांगितलं त्यांनी? गोलाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, ठीक आहे, याच्याकडे लक्ष द्या. आपली ही घडी आहे, इथं 12 वाजले, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4. तर आपली घडी जी आहे ते अशा प्रकारे फिरते, अशा या दिशेने. ठीक आहे, काय फिरते? या दिशेने. म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजेच कोणत्या दिशेने? केंद्राकडे. केंद्राकडे. हे सर्व कोणा कुठे बसलेले? केंद्राकडे तोंड करून बसलेले आहे. केंद्राकडे. केंद्राकडे तोंड आहे या सर्वांचं. ओके, 8 लोक काढले आपण. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आपल्याला की जर यम हा पूर्व दिशेला आहे, यम कोणत्या दिशेला आहे? म्हणे पूर्व दिशेला. तर बघा, आपल्याला माहित असलं पाहिजे की पूर्व दिशा कोणती. आता इथे तुम्हाला दिसू शकते, इथं आकृती दिलेली आहे मी. ही आहे आपली उत्तर दिशा, ही आहे आपली ईशान्य आणि ही आहे आपली पूर्व. ओके, मग आपण काय करणार? जिथं आपल्याला दिलेलं आहे की सर्वात अगोदर कोणाची दिशा आपल्याला दिलेली आहे? यमची दिशा दिलेली आहे. तर मला माहित आहे की जो पूर्व दिशा आहे ती कोणती आहे? ही आहे. आणि पूर्व दिशेला कोण बसलेला? यम बसलेला आहे. कोण बसलेला आहे? यम दिशेला बसलेला आहे. काही जणांचे आन्सर आलेले आहेत वायव्य. ठीक आहे, बऱ्याच जणांचे आन्सर वायव्य आलेले आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस येस, करेक्ट करेक्ट. स्नेहल येस येस, वायव्य. हर्षदा बारगे वायव्य. सुमित देशमुख वायव्य. व्हेरी गुड. तर आपण पूर्व दिशेला काय केलं? कन्फर्म झालेलं आहे. आणि आता आपल्याला काय करणार आपण? बघा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजे घड्याळाची काट्याची दिशा कशी असेल? अशा पद्धतीने. आपल्याकडे मेंबर किती आहेत? जे के एल एम एन ओ पी क्यू. काय आहे? ठीक आहे, एम एन ओ पी क्यू. तर आता मग आपण काय करणार? आपल्याला यमचं लोकेशन इथं त्यांनी दिलंय. मग आपल्याला काय करावं लागेल? बघा, यमच्या नंतर इथं कोण आहे? बघा, समजून घ्या. इथं यमच्या नंतर आता काही विद्यार्थ्यांना आपल्याला यमचं लोकेशन इथं मिळालं. आपल्याला इथं यमचं लोकेशन मिळालेलं आहे. मग काही विद्यार्थी काय करू शकतात? परत इथून, ठीक आहे, मी अजून एक रफ काढून दाखवतो इथे. इथं मिळालेला यम,
तर काही विद्यार्थी काय करतात, इथं जे पासून सुरुवात करतात, जे, के, यल, यम, हे अशा प्रकारे तुम्हाला करायचं नाही. तुम्हाला इथं सांगितले त्यांनी की इथं यम दिलेलं, तर यमच्या नंतर आलेलं आहे यन, मग घड्याळाची दिशा, आता इथं यम आपला कन्फर्म झाला, मग इथं यन येईल का, इथं यन येईल, इथं यन हा येणार नाही, कारण आपल्याला घड्याळाच्या दिशेने असल्यामुळे इथे यम आणि नंतर इथे यन येईल. यमच्या नंतर दिलेला आहे ओ, ओ इथे येईल, ओच्या नंतर दिलेला आहे आपल्याला पी, पीच्या नंतर इथे दिलेला आहे क्यू, क्यूच्या नंतर इथं काय येईल, मग परत क्यू पर्यंत आपले सिक्वेन्स संपली, त्याच्यानंतर इथं येईल परत सुरुवात कुठून झाली, जे पासून, इथं येईल जे, इथं येईल के, आणि इथं येईल यल, इथं काय येईल, यल येईल. आणि आता बघा, जसं तुम्हाला इथं यल, यम पासून इथं याची काय झाली होती, सुरुवात झाली होती यमची. ओके. तर आता तुमची वायव्य दिशा कोणती, तुमच्या सगळ्यांना माहित आहे बघा, वायव्य दिशा कोणती असणार आहे. ठीक आहे. ही झाली तुमची पूर्व, आग्नेय, दक्षिण, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, तर वायव्य दिशेला आहे जे, तर तुमचं जे करेक्ट आन्सर असेल ते असेल जे. ठीक आहे, उत्तर वायव्य. कोणती दिशा, वायव्य दिशा. कळालं का सर्वांना? येस, इंग्लिश मध्ये तुम्ही त्याला नॉर्थ वेस्ट सुद्धा म्हणू शकता. वायव्य, हेमंत भदाने, वायव्य, वायव्य. क्लिअर, क्लिअर आहे सर्वांना? बघा इथं काय चूक होऊ शकते, इथं तुम्हाला यम दिला, मग काही विद्यार्थी काय करतात आता की परत इथं काय कुठून सुरू करतात, जे पासून सुरू करतात, हे के पासून सुरू करतात. नाही, तुम्हाला इथं सिक्वेन्स का दिले, यमच्या नंतर यन, त्याच्यामुळे यमच्या नंतर यन इथे येते. मग यन इथेच का घेतला, इथं यन का घेतला नाही, कारण आपल्याला घड्याळाच्या दिशेने म्हणलं, तुम्हाला सांगितलं की घड्याळाची दिशा ही काय असते, अशा प्रकारे असते. हेच आहे त्याचे बेसिक कन्सेप्ट. हे बेसिक जोपर्यंत तुम्हाला क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला समोरची उत्तरे येणार नाही. आहे क्लिअर? प्लीज कन्फर्म. कल्याणी देशमुख वायव्य, राजीव भाऊ नंद यस, पीजे नॉर्थ वेस्ट, व्हेरी गुड. हा, वायव्य दिशेला तुम्ही नॉर्थ वेस्ट सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, येस. चला तर बघूया नेक्स्ट उदाहरण. जर एबीसीडी ई एफ जी एच हे 8 खेळाडू गोलाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर बसलेले आहेत. जर टी हा उत्तर दिशेला बसलेला असेल तर झेड हा कोणत्या स्थानावर बसलेला. बघा, बघूया सर्वात पहिला आन्सर कोणाचा येते. फास्ट. बघूया सर्वात पहिला आन्सर कोणाचा येईल. आर एस टी यू व्ही. बघा झेड नाहीये इथं, इथं झेड नाहीये. 1 2 3 4 5 6 7 8 झेड नाहीये इथे, लक्ष द्या, झेड नाही. आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड 8 खेळाडू गोलाकार दिशेने बसलेले आहेत. 5 6 7 8. ठीक आहे. उत्तर. कोणाचा बघूया पहिला आन्सर. अजून कोणाचाच आन्सर आलेला नाही. हेमंत भदानेचा आन्सर आलेला आहे बेस्ट. ओके, येस, व्हेरी गुड. हर्षदा बारगे नैरत केला. ओके. झेड नाही इथे, लक्ष द्या. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणे आणि टी हा उत्तर दिशेला बसलेला आहे. ठीक आहे, बघा सर्वांचा आन्सर वेगवेगळे येईल. स्नेहल एस एस यांचा आन्सर आहे पश्चिम. इथं झेडच्या ठिकाणी तुम्ही झेड हा कोणत्या स्थानात, झेड इथं नसेल, टायपिंग मिस्टेक झालेली आहे इथं, तुम्ही इथे डब्ल्यू घेऊ शकता. ठीक आहे, झेड ही टायपिंग मिस्टेक झालेली आहे. डब्ल्यू हा कोणत्या स्थानकावर बसलेला असेल. येस. झेड नाहीये इथे, डब्ल्यू, डब्ल्यू कन्सिडर करा झेडच्या ठिकाणी. डब्ल्यू, डब्ल्यू. ज्योत्स्ना गायकवाड कोणाचे स्थान काढायचे आहे. डब्ल्यू, डब्ल्यू, डब्ल्यू स्थान काढायचं आपल्याला. बघा 3 सेकंदामध्ये ओरली कसं काढायचं याला उत्तर. ओरली तोंडी कसं काढता येईल. डब्ल्यूचं स्थान काढा, डब्ल्यूचं.
कुंडली कांबळे साऊथ ईस्ट, ज्योत्स्ना गायकवाड आग्नेय. अच्छा, ओके. संजय कुमार गायकवाड आग्नेय, कल्याणी देशमुख नैऋत्य, संदीप पवार आग्नेय, योगिता पाटील आग्नेय. आग्नेय दिशेला. ठीक आहे, बघा दिशा काय असतील आपल्या. दिशा काय असणार आहे, मी दिशा लिहून ठेवतो इथे. ठीक आहे, उत्तर, पूर्व, पश्चिम आणि हे दक्षिण. ठीक आहे, काय असेल, साऊथ ईस्ट. अच्छा, बघा तुम्हाला मी पहिल्या याच्यामध्ये इथं डायग्राम जी आहे ती इथं तुम्हाला पहिल्या सुरुवातीलाच दिली होती. आलं का लक्षात. काही जणांना दिशामध्ये कन्फ्युजन आहे असं दिसते. साऊथ ईस्ट आग्नेय मराठीमधून. हा, ओके. आग्नेय आग्नेय, हे नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. बघा दोन डब्ल्यूचं स्थान काढायचं होतं आपल्याला. ठीक आहे, 3 सेकंदामध्ये कसं सॉल्व्ह करणार बघा आन्सर. 1 2 3 4 5 6 7 8. आपल्याला सांगितलं की त्यांनी कुठे RSTU WXYZ गोलाकार टेबल आणि टी हा उत्तरेला आहे. तर इथं काय करणार आपण, टी कडे लक्ष देणार. टी झाला हा आपली उत्तर दिशा. टीच्या नंतर UVZ. आता बाराखडी तर सर्वांना पाठ आहे. टीच्या नंतर काय येणार आहे, यू येणार आहे. यूच्या नंतर व्ही येणार आहे, व्हीच्या नंतर डब्ल्यू येणार आहे आणि डब्ल्यूच्या नंतर एक्स येणार आहे. पण आता तुम्हाला दिशा काढायला सांगितली कोणाची, त्यांनी डब्ल्यूची सांगितलेली आहे. आपल्याला 1 2 3 4 आपण इथपर्यंत काढलो. आपल्याला एक्सच्या नंतर हा परत ठीक आहे, TUV YZ हे परत लिहा आणि नंतर R. इथपर्यंत लिहत बसायची गरज नाहीये. ठीक आहे, ओके. इथून आपल्याला लिहत बसण्याची गरज नाहीये, फक्त आपल्याला डब्ल्यूची पोझिशन विचारली त्यांनी आणि डब्ल्यू दिशा कोणती आहे, ही आग्नेय आहे आणि आग्नेय ज्यांचं उत्तर आले ते 100% करेक्ट. ठीक आहे, फक्त आपण काय करणार, इथं टी लिहिणार. आपल्याला माहित आहे टीच्या नंतर यू येते, यूच्या नंतर व्ही येते आणि व्हीच्या नंतर डब्ल्यू येते. ठीक आहे, तर ही काय असेल, आग्नेय दिशा असेल. 100% करेक्ट. क्लिअर. येस, आग्नेय आग्नेय. ओके ओके, येस. साऊथ ईस्ट, व्हेरी गुड. चला, आता बघा पुढे काय दिलेलं आहे त्यांनी की ABCDEFGH 8 खेळाडू गोलाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर बसलेले आहेत. जर हा ए हा पश्चिम दिशेला असेल तर डी हा कोणत्या स्थानावर बसलेला आहे. 3 सेकंद मध्ये आन्सर सांगा. 3 सेकंद मध्ये. ठीक आहे, 3 सेकंद. 3 सेकंद मध्ये आन्सर पाहिजे. बघूया अजून कोणाचा आन्सर आलेला नाही. ABCD, डी ची दिशा कोणती, डी. अजून कोणाचाही आन्सर आलेला नाहीये. येस येस, करेक्ट. पहिला आन्सर आलाय आपल्याकडे. पहिला आन्सर ज्योत्स्ना गायकवाड यांचं ईशान्य, हेमंत बदाने नॉर्थ ईस्ट, ईशान्य डी पूर्व. ठीक आहे, सुमित देशमुख डी पूर्व, प्रदीप पूर्वारे पूर्व, निर्मला गवळी ईशान्य. ठीक आहे, चला बघू काय येते याचा आन्सर. बघा काही बिलकुल 3 सेकंद मध्ये आपल्याला याचा आन्सर काढायचं होतं. आलं का लक्षात. ईशान्य ईशान्य, काही जणांचं म्हणणं ईशान्य आहे. ओके, ठीक आहे. बघा ए ची दिशा पश्चिम आहे. पश्चिमच्या नंतर कोणती दिशा येते ती बघा. आणि आपल्याला सांगितलंय डी, ओ सांगितले आपल्याला. आणि नंतर काय सांगितलं की पीच्या उजवीकडे आहे, पण पीच्या डावीकडे आणि टीच्या उजवीकडे आहे. ओके, तर आता यासाठी आपल्याला अगोदर आरचं लोकेशन कन्फर्म करणं खूप महत्वाचं आहे. कोणाचं, आरचं. ठीक आहे, आता सर्वात अगोदर तुम्ही काय करू शकता की ज्या अक्षराबद्दल माहिती दिलेली ते तुम्हाला इथं लिहून घ्यायचंय आणि तुम्हाला ज्या शब्दाच्या उजवीकडे आणि ज्या शब्दाच्या डावीकडे
हे सांगितलेलं आहे ते तुम्ही काय करू शकता, इथे मांडून घेऊ शकता. आता मला माहित आहे की आपल्याला पी ची दिशा सांगितलेली आहे की आर हा कोण आहे, पीच्या डावीकडे आहे. मग सर्वात अगोदर मी काय करतो की पीचं लोकेशन लिहून घेतो. ठीक आहे, समजा मी इथं लिहिलं असेल पी आणि काय सांगितलं की मला पीच्या डावीकडे म्हणून. ठीक आहे, मग तर माझी डावी बाजू काय असणार आहे, ही असणार आहे. तर पी हा काय असेल, डावीकडे आहे. ठीक आहे, तर इथं येईल आर. पण टीच्या उजवीकडे आहे. आता हे पण टीच्या उजवीकडे मतलब आर चीच माहिती सांगितलेली आहे की आर काय आहे, टीच्या उजवीकडे आहे. मग टीच्या उजवीकडे म्हणल्याच्या नंतर टीचं लोकेशन जे होईल ते इथे येईल. कारण टीच्या उजव्या बाजूला कोण आहे, आर बघा आहे उजवी बाजू आणि पीची ही डावी बाजू. आलं का लक्षात? बघा आता आपण या माहितीनुसार हे काढलो तर समजून घ्या. आर हा म्हणजे आर इथं होता, पीच्या डावीकडे, पीची डावी बाजू ही आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर टीच्या उजवीकडे, टीची उजवी बाजू ही आहे. आलं का लक्षात? काही काही विद्यार्थी इथे काय करतात, आता समजा त्यांनी डायरेक्टली इथं आर लिहितात. ओके, ठीक आहे, किंवा डायरेक्टली इथं आर लिहितात. तर आता 5 जणांपैकी आर कुठं दिलेला आहे हे आपल्याला माहिती नाही. तर आर हा पीच्या उजवीकडे आहे म्हणल्याच्या नंतर त्याला काय करतात, मग नंतर इथं आर लिहून काय करतात, इथं पी लिहितात. ठीक आहे, इथं पी लिहितात. याचाच अर्थ काय आहे की आर हा पीच्या डावीकडे असेल. आर हा काय आहे, पीच्या डावीकडे असेल. तर आणि तर अशा प्रकारची आकृती डायरेक्टली येऊ शकते. पण तुम्हाला काय करायचं आहे की हे सोपं जाण्यासाठी अगोदर कोणाच्या संदर्भामध्ये दिशा दिलेली आहे त्याचं लोकेशन लिहून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रश्न सोडवण्यासाठी काय होईल, इझी जाईल. आता आपण इथं काय केलं, अगोदर सर्वात अगोदर कोणाचं लोकेशन फिक्स केलं, पीचं. आपल्याला माहित आहे की पीच्या डाव्या बाजूला आर आहे, तर मग पीची डावी बाजू ही, त्याच्या बाजूला आर लिहिलं मी. आणि मग मला नंतर मिळालं की आरचं पोझिशन. मग त्याच्यानंतर मला कळालं की जो आर आहे तो कोणाच्या बाजूला आहे, टीच्या बाजूला. तर मग हा टी, टीच्या बाजूला आर. तर आपला सिक्वेन्स असा बनलेला आहे टी आर पी. ठीक आहे, हे क्लिअर आहे का सगळ्यांना? इथंपर्यंत कोणाला काही डाऊट? इथंपर्यंत कोणाला काही डाऊट? काही जणांचा आन्सर आलेला आहे पी पी. ओके, अच्छा, चला बघू काय येते आन्सर. नेक्स्ट आपल्याला काय सांगितलं, आता या तिघांचं लोकेशन आपल्याला मिळालं. मग आता नंतर दुसरं काय सांगितले आपल्याला, बघा दुसऱ्यामध्ये काय सांगितले. ओके, आता इथे काय सांगितलंय आपल्याला की आर आणि टी. आता इथंपर्यंत आलो होतो. आता आपण फोकस करणार जे आहोत ते कोणावर फोकस करणार, क्यू आणि एस वर, नेक्स्ट स्टेटमेंटवर फोकस करणार. बघा, आणि क्यू हा एसच्या डावीकडे आहे पण पीच्या उजवीकडे आहे. ओके, म्हणजे आता आपल्याला माहिती कोणाबद्दल सांगितली, स्टेप नंबर 4 क्यू बद्दल. कोणाबद्दल सांगितली, क्यू बद्दल सांगितली. क्यू हा एसच्या डावीकडे आहे म्हणजे. ठीक आहे, तर मला क्यू हा एसच्या डावीकडे लिहिण्यासाठी मला अगोदर एस कुठे माहित असलं पाहिजे. त्याच्या अगोदर मी काय करेल, एस लिहून घेईल. ठीक आहे, मग मला एस समजला कुठं आहे. त्याच्यानंतर काय करणार मी, क्यू हा कोणाच्या एसच्या डावीकडे, मग मला माहित आहे की एसची डावी दिशा ही आहे. तर मी इथं काय करून लिहिल, क्यू लिहिल. ओके, इथंपर्यंत म्हणजे क्यू हा एसच्या डावीकडे आहे. इथंपर्यंत आलोत आपण. इथंपर्यंत आपलं इन्फॉर्मेशन क्लिअर झाली. क्यू हा एसच्या डावीकडे. आता पुढे काय सांगले की परंतु पीच्या उजवीकडे आहे. आलं का लक्षात? पण कोण आहे पीच्या उजवीकडे, हा क्यू. हे सुद्धा जे स्टेटमेंट आहे ते कोणाबद्दल माहिती सांगायले, क्यू बद्दलच सांगायले. त्याच्यामुळे मला आता बघावं लागेल की क्यू हा पीच्या उजवीकडे आहे. तर पीच्या उजवीकडे म्हणल्याच्या नंतर त्याची हे जे पीचं जे लक्ष असेल ते इथं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जे सिच्युएशन काय होईल, पी क्यू एस. आलं का लक्षात? पी क्यू एस. आणि आता बघा आपल्याकडे पीचं लोकेशन इथं आहे, तर आपल्या त्याच्या पीच्या उजव्या बाजूला क्यू आहे आणि क्यूच्या उजव्या बाजूला एस आहे. पी क्यू एस. तर आपलं जे आन्सर होईल, तर बघा मध्यभागी कोण आहे, याचा आन्सर असणार आहे पी. याचा आन्सर असणार आहे पी. क्लिअर आहे का सगळ्यांना हे कसं आलं ते? इज इट क्लिअर एव्हरीवन? हे क्लिअर आहे का सर्वांना? पी इज द करेक्ट आन्सर. मध्यभागी पी कसा बसलेला.
येस येस, क्लिअर. समृद्धी वानखेडे, क्लिअर क्लिअर. बघा, पी इज द राईट आन्सर. कॉमन सारंग. हा, ओके. हा, या या प्रश्नाला जे आहे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. पण तुम्हाला मी जी मेथड सांगायलो, ठीक आहे, इथं बऱ्याच जणांना कन्फ्यूज होऊ शकते. आता जसं क्यू हा एसच्या डावीकडे आहे, म्हणजे क्यू हा एसच्या डावीकडे पण पीच्या उजवीकडे आहे म्हणले, तर मग क्यू हा पीच्या काय होईल, डावीकडे होऊन जाईल. आलं का लक्षात? तर तुम्हाला इथं कन्फ्युजन होऊ शकते. ठीक आहे, किंवा हा पीच्या उजवीकडे. तर अशा कन्फ्युज न होता या प्रश्नांना कसं सोडवायचं हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ओके. आता बघा, इथं जे आपल्याला वाक्य दिलं होतं त्यांनी, ठीक आहे, कन्फ्युजन कुठं होतं हे समजून घ्या. त्यांनी काय दिलेलं होतं की क्यू हा यसच्या डावीकडे आहे, यसच्या डावीकडे, डावीकडे, पण पीच्या उजवीकडे आहे म्हणे, पीच्या उजवीकडे आहे. तर आता मला सांगा, आता इथे आपण काय करू शकतो, आपल्याला आहे तिथे दोन ऑप्शन्स. आता इथं माहिती आपल्याला सांगितलेली आहे क्यू बद्दल, मग पण तो कोणाच्या यसच्या डावीकडे म्हणलेला आहे, त्याच्यामुळं पण पीच्या उजवीकडे आहे, म्हणजे क्यू हा काय असेल, पीच्या उजवीकडे असेल. ठीक आहे, क्यू काय आहे, पीच्या उजवीकडे, म्हणजे पी इथं जर ठेवला तर हे काय असेल, त्याची उजवी बाजू पीची ही असेल, तर हा पी आणि क्यू झाला. ठीक आहे, पण एक समजून घ्या, क्यू हा पीच्या उजवीकडे आहे, आहे याचाच अर्थ काय होतो, पीच्या क्यूच्या डावीकडे, डाव्या बाजूला पी आहे. होतो का नाही? होतो का नाही? कमाने सर, बघा कन्फ्युजन कुठं होते हे समजून घ्या. कन्फ्युजन कुठं होते हे समजून घ्या सर्वांनी. क्यू हा पी एसच्या डावीकडे पण पीच्या उजवीकडे आहे. क्यू हा पीच्या उजवीकडे झाला, मग आपण काय केलो, आपल्याला हे इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अगोदर पी लिहावं लागेल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय होणार की क्यू हा पीच्या उजवीकडे म्हणल्याच्या नंतर तुम्हाला अगोदर जे पोझिशन फिक्स करावी लागेल ती कोणाची करावी लागेल, पीची करावी लागेल, कारण तुम्हाला पीच्या कोणत्या बाजूला क्यू आहे हे सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यामुळं आणि जर या वाक्याचा विचार केला तर क्यूच्या डाव्या बाजूला पी आहे, तर क्यू अगोदर फिक्स करावे लागेल आणि त्याच्यानंतर काय लिहावं लागेल, पी लिहावं लागेल. ठीक आहे, तर तुम्हाला अशा प्रकारचे जे स्टेटमेंट आहे ते अशा प्रकारे कन्वर्ट करता आलं पाहिजे. बघा, क्यू हा पीच्या उजवीकडे आहे, म्हणजेच याचाच अर्थ क्यूच्या डाव्या बाजूला काय आहे, पी आहे. ओके, इथं क्यूच्या सापेक्ष माहिती सांगितलेली आहे आणि इथं पीच्या सापेक्ष सांगितलेली. मंगेश कुदावे म्हणतात की आणखी एकदा एक्सप्लेन करा. ठीक आहे, बघा सर्वांनी समजून घ्या. आता इथं काय सांगितलंय आपल्याला की क्यूच्या डावीकडे पी आहे पण पीच्या उजवीकडे आहे, क्यू हा एसच्या डावीकडे पण पीच्या उजवीकडे आहे असं म्हणलेलं. समजून घ्या एकदा सर्वांनी. क्यू हा पीच्या उजवीकडे आहे. ठीक आहे, काय आहे, काय सांगितलं आपल्याला, क्यू हा पीच्या उजवीकडे आहे. मग आपल्याला हे शब्दात मांडवता येण्यासाठी तर आपल्याला अगोदर काय लिहावं लागेल, हो जे स्टेप नंबर 1, मेथड नंबर 1 काय करणार आपण, स्टेप 1. ठीक आहे, अगोदर आपण क्यू ला लिहिणार. ठीक आहे, लिहिलो होतं आपण क्यू ला, क्यू हा पीच्या उजवीकडे आहे म्हणे. ठीक आहे, तर क्यू हा पीच्या उजवीकडे असल्या म्हणल्यावर पीच्या डावीकडे काय असेल, तर आपण पी. आलं का लक्षात? क्यू हा पीच्या उजवीकडे आहे याचाच अर्थ क्यूच्या डावीकडे पी आहे. ठीक आहे, मग अगोदर आपण क्यूची माहिती दिली. मी तुम्हाला काय म्हणालो की या मेथड करण्यापेक्षा तुम्ही असं करा की पी ला अगोदर लिहून घ्या. ठीक आहे, पी मिळाला आपल्याला,
तर आता मला माहित आहे पी ची उजवी दिशा ही आहे आणि डावी दिशा ही आहे. ठीक आहे, कारण उत्तरेकडे बघायला तर सरळ सरळ पी च्या उजवीकडे कोण आहे, क्यू आहे, तर पी आणि क्यू डायरेक्ट पी क्यू. क्लिअर आहे का, समजलं सर्वांना? म्हणजे क्यू हा पी च्या उजवीकडे आहे याचाच अर्थ क्यू च्या डाव्या बाजूला पी आहे. याचाच दुसरा अर्थ काय होतो, क्यू च्या डाव्या बाजूला कोण आहे, पी आहे. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हे बघा वाक्य दिशा कसं बदलली जेव्हा आपण दिशा कशी बदलली बघा, जेव्हा आपण काय करायलो, त्यांना चेंज करायलो. बघा इथं काय होतं, उजवीकडे होतं, इथं काय डावीकडे आहे. येस, क्लिअर? हा, तर हे समजून घ्या सर्वांनी. चला आता बघू आपण. हे सर्वांना क्लिअर झालं? हे क्लिअर आहे का सर्वांना की या पी आन्सर कसा आलेला आहे ते? क्लिअर क्लिअर. येस, क्लिअर आहे. ओके, हा चला. येस येस, ओके. हा चला आता बघूयात अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण दुसरं. 5 जण एका रांगेत बसलेले आहेत. 5 जण एका रांगेत बसलेले आहेत आणि रवी हा सुनीता व अनिताच्या जवळ नाही. आयुष हा सुनीताच्या जवळ नाही. रवी हा मोनिकाच्या जवळ बसलेला आहे. जर मोनिका रांगेत मध्यभागी बसलेली असेल तर आयुषच्या बाजूला कोण बसलेला आहे हे तुम्हाला सांगायचं. बघा खूप सोपी मेथड आहे. कोणत्या मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचं हे समजून घ्या. आपण काय करणार, परत एकदा स्टेप नंबर 1. ठीक आहे, स्टेप नंबर 1 आपली काय असेल, आपण काय करणार, सर्वात अगोदर व्यक्ती किती आहेत, 5 जण. तर मी सरळ एक रेष काढतो इथे. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, 5 रेष काढले आपण. स्टेप नंबर 2 काय असेल आपली, ठीक आहे, की आता माहिती कोणाबद्दल दिली बघा. आता रवी हा सुनीता व अनिताच्या जवळ नाही म्हणते. काय आहे, रवी हा सुनीताच्या आणि अनिताच्या जवळ नाही. म्हणजे आपण रवीची पण पोझिशन सांगू शकत नाही आणि कोणाची पोझिशन सांगू शकत नाही. ठीक आहे, हे निश्चित नाही. मग काय होऊ शकते इथे, की रवी इथं असेल तर काय असेल, इथं सुनीता पण असणार नाही आणि इथं अनिता पण असणार नाही. ठीक आहे, ज्या गोष्टी आपल्याला नाहीत म्हणलेल्या आहेत त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये. आता ज्या गोष्टी आपल्याला जे कन्फर्म आहेत आपण त्याच्याकडेच काय करणार, लक्ष देणार. ओके, क्लिअर? हा, आता दुसरं काय सांगितलंय, आयुष हा सुनीताच्या जवळ नाही म्हणले, त्याच्यामुळे आपण या विधानाकडे काय सुद्धा काय करणार, लक्ष देणार नाही आहोत. ठीक आहे, काही जणांचं आन्सर आलेलं आहे. काही जणांचं हेमंत भदाने यांचा आन्सर आलेलं आहे अनिता. सुमित देशमुख यांचा आन्सर आहे रवी. ओके, लेट्सचे हर्षदा बारगे रवी. हा, तर बघा हे पण आपण घेणार नाही. त्याच्यानंतर काय, रवी हा मोनिकाच्या जवळ बसलेला आहे म्हणून. रवी काय केलेलं आहे, मोनिकाच्या जवळ बसलेला. मग आता होऊ काय शकते, रवी हा इथं असू शकतो, रवी हा इथं असू शकतो, रवी हा इथं असू शकतो, रवी हा इथं असू शकतो आणि रवी हा इथं असू शकतो. रवी इथं असेल तर मोनिका इथं असू शकते, रवी इथं असेल तर मोनिका इथं असू शकते. कोणतीही आपल्याकडे डेफिनेट काय आहे माहिती नाहीये, त्याच्यामुळे रवी कुठेही असू शकतो. आपल्याला त्याच्याबद्दल कन्फर्मेशन काहीही नाही. ओके, मग आता आपण काय करणार, जी माहिती आपल्याला दिलेली आहे परत एकदा ती लिहून घेणार. बघा कसं करायचं आपल्याला, की रवी थोडक्यात इथं जर रवी असेल तर ही त्याची उजवी बाजू आहे आणि ही त्याची डावी बाजू आहे. तर पहिल्यांदा 1 मध्ये इथं काय असेल, आपण काय करणार, की रवी मोनिकाच्या जवळ बसलेला म्हणजे मोनिका काय असेल, एकतर त्याच्या उजव्या बाजूला असेल किंवा त्याच्या काय असेल, डाव्या बाजूला असेल. त्याच्यामुळे त्याचे पॉसिबल डायग्राम काय आहेत, 2 निघत आहेत. त्याच्यामुळे आपण काय करणार, याचे 2 आकृत्या काढून घेणार. 1 2 3 4 5, परत 1 2 3 4 5. ठीक आहे, आपल्याला हा माहित आहे की रवी इथं असेल तर मोनिका इथं असू शकते, रवी इथं असेल तर मोनिका इथं असू शकते. त्याच्या उजव्या बाजूला असू शकते किंवा त्याच्या डाव्या बाजूला असू शकते. आपल्याला काय करायचं आहे ते त्यांनी सांगितलेलं नाही. तर पण दुसरं काय म्हणलंय बघा, हे जर वाक्य तुम्ही जर शोधला तर समोर सांगितलंय त्यांनी, जर
मोनिका रांगेत मध्यभागी बसलेली असेल तर, ठीक आहे, तर मोनिकाचं लोकेशन आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे मोनिका कुठं आहे? इथं आहे मध्यभागी. इथं आहे मोनिका आणि इथं आहे मोनिका. इथं आहे मोनिका आणि इथं मोनिका आपल्याला दिली. म्हणजे मोनिकाचं लोकेशन आपल्याला मिळालेलं आहे आणि आपल्याला माहित आहे की रवी हा काय आहे? मोनिकाच्या जवळ बसलेला आहे. पण मोनिका इथं आहे म्हणजे रवी इथं सुद्धा असू शकतो आणि रवी हा इथं सुद्धा असू शकतो. त्याच्यामुळे ही असेल पॉसिबल 1 डायग्राम आणि ही असेल पॉसिबल 2 डायग्राम. ठीक आहे. आपण कन्फर्म सांगू शकत नाही की रवी हा इथंच असेल म्हणून. ठीक आहे. कसं बघा, एक एक पद्धतीने आपण कशा पद्धतीने क्ल्यू जे आहे त्याच्यानुसार आपल्याला सोडवायचे, लक्ष द्या सर्वांनी. ओके. मोनिका आणि रवी आता मिळालं आपल्याला. रवी इथं असेल किंवा इथं असेल, मोनिकाचं लोकेशन मिळालं. आता पुढे काय करूया आपण की तर आयुषच्या बाजूला कोण बसलेला असेल, म्हणजे इथं आपली इन्फॉर्मेशन संपली. मग आपण काय करणार? परत एकदा इथं सुरुवातीला जाणार. रवी हा सुनीता व अनिताच्या जवळ नाही. आता त्यांनी काय म्हणले? सुनीता आणि अनिताच्या जवळ नाही, म्हणजे इथे सुनीता पण येणार नाही आणि इथं अनिता पण येणार नाही. तसंच या पद्धतीने इथे सुनीता पण येणार नाही आणि इथं अनिता पण येणार नाही. बघा, आपल्याकडे आहेत सदस्य 5. रवी इथं बसलेला आहे, मोनिका इथं आहे, आलं का लक्षात? आणि इथं काय असेल? सुनीता येणार नाही, इथे अनिता येणार नाही. ओके. मग याचा अर्थ उरलं कोण? मग इथं जो उरलेला व्यक्ती आहे तो आहे आयुष. कोण आहे? आयुष. आयुष. ठीक आहे. समजलं का सर्वांना आपण आयुष पर्यंत कसं पोहोचलो? कारण आपल्याकडे सदस्य आहेत 5, त्याच्यापैकी मोनिका आहे इथं, रवी इथं 2 आहेत. ठीक आहे. मग सुनीता आणि अनिता इथं येणार नाही, तिथं हे 1 हे 2, सुनीता नंबर 3 आणि अनिता नंबर 4. तर उरला कोण? आयुष. तर इथं येईल आयुष. ठीक आहे. अगदी त्याच पद्धतीने आता इथं बघा, परत इथं काय सांगितलं त्यांनी की इथं सुनीता काय आहे म्हणे? येत नाही आणि इथं अनिता पण येत नाही. मोनिका इथं ऑलरेडी बसलेला. हे एक व्यक्ती, हा दुसरा व्यक्ती, रवी तिसरा व्यक्ती, मोनिका चौथी व्यक्ती. उरला कोण? तर इथं येईल आयुष. इथे कोण येईल? आयुष. ठीक आहे. कळलं सर्वांना इथंपर्यंत कसं आलं? स्टेप वाईज. आता हा प्रश्न सोपा आहे म्हणून काही जण याला डायरेक्ट करू शकतात, पण तुम्ही समजून घ्या की आपण कसं क्ल्यू, त्याच्यामधलं मिनिंग कसं हे करायला. ओके. त्याच्यामुळं आपल्याला हे इथंपर्यंत क्लिअर झालं. आता बघा, आयुष हा सुनीताच्या जवळ नाही म्हणे. ठीक आहे. मग आता आपल्याला 3 जणांचं लोकेशन मिळालेलं आहे, रवी, मोनिका आणि आयुष. आता आपल्याला फक्त सुनीता आणि अनितामध्ये कन्फर्मेशन पाहिजे. काय सांगितलंय? आयुष हा सुनीताच्या जवळ नाही. आयुष हा सुनीताच्या जवळ नाही म्हणजे आयुष इथंच असेल. तर काय आहे? सुनीताचा काही संबंध इथे येत नाही. पण मग नंतर पुढे काय सांगितलं आपल्याला? रवी मोनिकाच्या जवळ आणि मोनिका रांगेच्या मध्यभागी. ठीक आहे. तर इथं काय येईल? अनिता आणि सुनीता 2 उरलेले आहेत आपल्याकडे, दुसरं कोणीही उरलेलं नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला रवी, मोनिका आणि आयुष. आयुषचं लोकेशन विचारलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला उत्तरामध्ये विचारले त्यांनी की आयुषच्या बाजूला कोण बसलेलं आहे. हा तुमचा प्रश्न आहे. बघा, रवी हा सुनीता व अनिताच्या जवळ नाही, म्हणजे अनिता सुनीता इथे येणार नाहीत. आयुष हा सुनीताच्या जवळ नाही, सुनीता अनिता इथं येणार नाहीत. रवी हा मोनिकाच्या जवळ बसलेला आहे, म्हणजे आता इथं अनिता येऊ शकते किंवा इथं सुनीता येऊ शकते, किंवा इथं अनिता येऊ शकते किंवा इथं सुनीता येऊ शकते. त्याच्याशी आपल्याला काही कन्फर्मेशन पाहिजे नाही. त्यांनी फक्त तुम्हाला विचारलेलं आहे की रवीच्या बाजूला, आयुषच्या बाजूला कोण बसलेला आहे? तर आयुषच्या बाजूला जे आहे ते कोण बसलेला आहे? तो रवी बसलेला आहे. आलं का लक्षात? तर ही डायग्राम जी आहे ते बरोबर होईल आणि आन्सर जे असेल त्याचं तुमचं असेल ते रवी. क्लिअर आहे का सर्वांना? क्लिअर आहे का? हे तुम्हाला कसं एका एका त्या जे क्ल्यू दिलेले आहेत त्या क्ल्यू मधून इन्फॉर्मेशन कशी काढायची हे समजून घ्यायचं. क्लिअर? क्लिअर आहे सर्वांना? इथपर्यंत कोणाला कळत? हो, क्लिअर आहे. रॉयल नाईक क्लिअर. क्लिअर क्लिअर क्लिअर. ओके. क्लिअर आहे? येस येस येस. ओके. चला, अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश ही 7 मुले एका रांगेत बसलेली आहेत. सुनील
हा सुनील हा दीपक अनिलच्या मध्ये, महेश हा प्रशांत व सुरेश यामध्ये, आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत, तर दीपक कोणाच्या मध्ये आहे असं दिलेलं आहे तुम्हाला. बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा हा प्रश्न. सर्वात स्टेप नंबर 1 काय असेल आपली, की किती व्यक्ती आहेत आपण शोधणार. बघा 7 मुले आहेत. मग आपण काय करणार आहोत, 7 एक लाईन करणार, 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. आणि आपल्याला ही माहित आहे की ही डावी बाजू असेल आणि ही काय असेल, सॉरी ही आपली काय असेल, उजवी बाजू. ही जी असणार आहे ती आपली उजवी बाजू असणार आहे, ही आणि आपली डावी बाजू असणार. क्लिअर आहे सर्वांना. हा आता आपल्याला काय सांगितलंय त्यांनी, ही आपण 7 व्यक्ती काढल्या आणि आपल्याला माहित आहे की पॉसिबल एक अजून एक्स्ट्रा एक डायग्राम काढून घ्यायची आपल्याला. 1 2 3 4 5 6 7. परीक्षेमध्ये तुम्हाला 2 डायग्राम काढल्याच्या नंतर उत्तरापर्यंत जाण्यासाठी वेळ जो आहे तो कमी लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी काय करत जा, पॉसिबल 1 डायग्राम आणि पॉसिबल 2 डायग्राम काढून घेतलेली चांगली असेल. कारण तुम्ही जेव्हा तिथे स्टक होशाल आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही आकृती काढायला जाशाल तर तुम्हाला तिथे वेळ लागू शकतो. ओके, येस. आता काय करणार आपण, ही माहिती आपल्याला पडेल. मग सर्वात अगोदर आपण लक्ष देणार आहोत सुनीलकडे. सुनील हा दीपक आणि अनिलच्या मध्ये आहे. सुनील हा काय आहे, दीपक आणि अनिलच्या मध्ये. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आन्सर नंबर फर्स्ट आले काही जणांचा, हर्षदा बारगे आन्सर नंबर 1. ओके चला ठीक आहे, बघू. हा आपल्याला सर्वात अगोदर माहिती कोणाबद्दल दिलेली आहे, सुनील बद्दल. पण सुनील कुठं असू शकतो, सुनील इथं पण असू शकतो, इथं पण असू शकतो, इथे कुठं पण असू शकतो. पण त्याच्यासाठी आपण काय करणार, सुनीलसाठी इथे इन्फॉर्मेशन इथे लिहून देणार. सुनील हा दीपक आणि अनिलच्या मध्ये आहे. म्हणजे दीपक या बाजूला असू शकतो आणि अनिल या बाजूला असू शकतो, किंवा सुनील अनिल या बाजूला असू शकतो आणि दीपक या बाजूला असू शकतो. ठीक आहे, आपल्याला कन्फर्म माहित नाहीये की तो कोणाच्या बाजूला असेल. पुढे काय दिलेलं आहे त्याने, महेश हा प्रशांत व सुरेश यामध्ये लिहिलेला. ठीक आहे, आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर नंतर त्यांनी सांगितले की महेश हा प्रशांत आणि सुरेश यामध्ये बसलेला आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये बसलेला. पण हे कुठेही येऊ शकतात. आता इथं समजा जर महेश असेल तर इथं काय असू शकतो, इथं प्रशांत असू शकतो, इथं सुरेश असू शकतो, इथं प्रशांत असू शकतो, किंवा महेश इथं असेल तर इथं प्रशांत असू शकतो, किंवा इथे सुरेश असू शकतो. आपण कन्फर्म सांगू शकत नाही. आता महेशची पॉसिबिलिटी इथं आहे, पण महेश हा इथं असू शकतो, इथं असू शकतो, इथं असू शकतो, कुठे असू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला कोणतीही डेफिनेट इन्फॉर्मेशन इथे मिळालेली नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागणार आहे, जे डेफिनेट इन्फॉर्मेशन आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. चला आता पुढे बघूया, पुढे काय त्यांनी दिलेली आहे का माहिती. पुढे त्यांनी काय सांगितलंय की दीपक अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत, तर दीपक कोणाच्या मध्ये आहे. ठीक आहे, बघा लक्ष द्या सर्वांनी. आता त्यांनी इथे एक क्ल्यू दिलेला आपल्याला. त्यांनी काय सांगितलंय की अनिल आणि सुरेश, ठीक आहे, अनिल आणि सुरेश दोन्ही टोकाला आहेत. म्हणजे हे एक टोक आणि हे एक टोक, तर त्या दोन्ही टोकाला अनिल आणि सुरेश आहेत. पण अनिल समजा इथं असेल तर इथं काय असेल, सुरेश असेल. ओके ठीक आहे, अनिल इथं असेल तर सुरेश इथं असणार आहे. पण आपण 100% इथंच सांगू शकतो का अनिल असेल म्हणून, सांगू शकत नाही. अनिल या बाजूला सुद्धा असू शकतो. अनिल इथं असेल तर सुरेश काय असेल, इथं असेल. क्लिअर, इथंपर्यंत कोणाला काय डाऊट. पॉसिबल 1 डायग्राम, पॉसिबल 2. इथंपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, इथंपर्यंत समजलं का सर्वांना. बघा अनिल आणि सुरेशचं जे लोकेशन आहे ते आपण कसं फिक्स केलंय. आता आपल्याला अनिलची इन्फॉर्मेशन मिळाली आणि सुरेशची मिळाली. आता बघूया आपण पुढच्याकडे. आता इथे काय सांगितलं आपल्याला, सुनील हा दीपक आणि अनिलच्या मध्ये आहे म्हणून. पहिल्या उदाहरणाकडे येऊ आपण. सुनील अनिलच्या दीपक मध्ये आहे. जर अनिल इथं असेल तर सुनील कुठं असेल, इथं असेल. सुनील, कारण आपल्याला काय सांगितलंय, सुनील हा दीपक आणि अनिलच्या मध्ये आहे, तर सुनील इथं आहे. अनिलची ही जागा फिक्स आहे, हे काय फिक्स आहे. सुनील इथं आहे तर दीपक इथं येईल. दीपक आलं का लक्षात. क्लिअर आहे. तर आता बघा परत या पद्धतीनं अनिल इथं आहे
तर आपल्याला सांगितलं की अनिल आणि दीपकच्या मध्ये सुनील आहे, तर सुनील इथं येईल कारण हे लोकेशन आहे जे फिक्स आहे आणि हे दीपक आहे ते इथं बरोबर. ओके, क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे, बघा कशा पद्धतीने आपण एका एक स्टेप पुढे जातो. नंतर काय सांगितलं त्यांनी, महेश हा प्रशांत व सुरेश यांच्यामध्ये आहे म्हणे. ठीक आहे, महेश आहे का इथे कुठे? महेश नाहीये. त्याच्यानंतर प्रशांतच्या आणि सुरेश, प्रशांत आहे का? प्रशांत कुठे पण नाहीये. सुरेश आहे का? सुरेश पण कुठे पण नाहीये. त्याच्यामुळे आपण कुठेही इन्फॉर्मेशन लिहू शकत नाही. पुढे जाऊन बघू काय दिलेलं आहे. संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. म्हणजे बघा दीपक आपल्याकडे अवेलेबल आहे. दीपक कुठं आहे? इथं आहे आणि हा इथं दीपक आहे. ठीक आहे, तर संजय हा दीपक व प्रशांतच्या मध्ये आहे, तर दीपक म्हणल्यावर संजय इथं येईल आणि दीपक हा संजय हा दीपक व प्रशांतच्या मध्ये, म्हणजे प्रशांत काय असणार? इथं असणार. ठीक आहे, प्रशांत इथं असणार. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? समजलं? बघा थोडंसं स्लो वाटू शकते सर्वांना, पण हे कन्सेप्ट कसं समजून घ्यायचं ते क्लिअर करून द्या सर्वांना. आपण प्रशांत पर्यंत कसं पोहोचलो? आता इथं पण आलेलं आहे अनिल, सुनील, दीपक, प्रशांत. आता आपल्याकडे उरली फक्त एकाची इन्फॉर्मेशन, महेश हा प्रशांत व सुरेश यांच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर मग आता आपण काय करणार? महेश आणि प्रशांत कडे जाणार. बघा इथं काय सांगितलं त्यांनी, महेश हा प्रशांत व सुरेश यांच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर आपल्याला प्रशांतचं लोकेशन इथं माहित आहे, तर इथं ऑटोमॅटिक काय होईल? इथं महेश येईल आणि आपल्याला इथं प्रशांतचं लोकेशन माहित आहे आणि महेश हा प्रशांत आणि सुरेश मध्ये आहे. प्रशांत इथं आहे, महेश इथं असेल. त्यांनी आपल्याला काय सांगितलंय की प्रशांत आणि सुरेशच्या मध्ये कोण आहे? महेश आहे. मग काय आहे? महेश आहे. तर आपल्याला इथं जी एक जागा उरलेली आहे ती जागा काय उरलेली आहे? एक रिकामी उरलेली. कारण बघा इथं काय सांगितलं होतं त्यांनी, दीपक जो आहे, संजय हा कोणाच्या ठिकाणी असेल? दीपक आणि प्रशांतच्या मध्ये. दीपक इथं असणार आहे. ठीक आहे, तर इथं जी जागा आहे ती रिकामी कारण संजय, त्याच्यामुळे ही ऑटोमॅटिक काय होईल? आन्सर रॉंग होईल आणि आपल्याला इथं अनिल, सुनील, दीपक, संजय, प्रशांत आणि महेश, अनिल, सुनील, दीपक, संजय, प्रशांत, महेश आणि सुरेश, याच्यामुळं आपल्याला जे प्रश्न विचारलेला आहे की जर दीपक कोणाच्या मध्ये आहे, तर दीपक आपला इथं आहे, तर आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते असणार आहे सुनील आणि संजय. हे सुनील आणि संजय. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर पॉसिबिलिटी 1 जी डायग्राम आहे ती क्लिअर असेल. काही जणांना वाटू शकते की हे खूप स्लो व्हायले, पण समजून घ्या की कशा पद्धतीने तुम्हाला याची अटेम्प्ट जी पद्धत आहे सॉल्व्ह करण्याची ती कशी आपण विधानांचा विचार करून त्याच्यामधली जी माहिती काढून एक एक क्ल्यू घेऊन ही आकृती काय करू शकतो? आपण पुढे जाऊ शकतो. इथपर्यंत कोणाला काय डाऊट? येस, प्लीज कन्फर्म. तुम्ही अशा पद्धतीने जे आहे हे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तर ज्यांचं आन्सर फर्स्ट आलं तर ते 100% करेक्ट आहे. आणि सुनील व संजय, त्याचा आन्सर काय आहे? सुनील व संजय, ऑप्शन नंबर 1. ऑटोमॅटिकली ही काय होईल? डायग्राम रॉंग होईल आणि हे ऑप्शन 1 करेक्ट असणार आहे. क्लिअर 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 क्लिअर. ओके, क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे. येस, चला आता ही झाली लिनियर अरेंजमेंट. आता जसं तुम्हाला इथे या 2 प्रश्नामध्ये काय केलं होतं त्यांनी की दिलेलं होतं की एका सरळ रांगेमध्ये 7 जण बसलेले आहेत, त्यांचे जे चेहरे आहेत ते उत्तरेकडे. पण दुसऱ्या प्रकारचे सुद्धा काय केले जातात? तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि सांगितलं जाते की काही विद्यार्थी केंद्राकडे वर्तुळाकार घड्याच्या दिशेने बसलेले आहेत आणि त्यांचा जो चेहरा आहे ते कोणाकडे आहे? केंद्राकडे आहे. मग अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण बघूया. बघा आता इथे एक उदाहरण आहे की ही वर्तुळाकार बैठक व्यवस्था आहे. कोणती? वर्तुळाकार. आता याच्यामध्ये की तुम्हाला वर्तुळाचं जसं केंद्र असते, ठीक आहे, जसं आपण हे वर्तुळाचं केंद्र आणि हे सर्व जे सदस्य आहेत इकडे उत्तराकडे काय करले? ही उत्तर दिशा उत्तरेकडे चेहरा करून बसलेले आहेत. तर मग त्यांची उजवी दिशा कोणती आणि डावी दिशा कोणती हे समजून घ्यायचं आपल्याला. आता बघा जसं मी इथं जर म्हणत असेल की इथं हा रवी आहे, तर रवीची उजवी दिशा कोणती आणि डावी दिशा कोणती हे आपल्याला कसं समजणार? तर परत एकदा तेच इथं कन्सेप्ट लागू होईल. जेव्हा केंद्राकडे हे आपल्याला सांगितलं असते तेव्हा आपली ही जी उजवी बाजू आहे, ठीक आहे, तीच काय असेल? आकृतीची उजवी बाजू असेल आणि आपली जी डावी बाजू असेल तीच काय असणार आहे?
आकृतीची डावी बाजू असणार आहे, म्हणजे काहीही फरक नाही. ओके, म्हणजे रवी हा इथं चेहरा करून बस असेल तर त्याची काय असेल, ही उजवी बाजू असेल, उजवी, आणि त्याची ही काय असेल, ही डावी बाजू असेल. समजा इथं आहे आकाश, हा आहे आकाश, ही बाजू काय असणार आहे, त्याची उजवी बाजू असणार आहे, ही असणार आहे डावी बाजू. परत इथं जे कोणी असेल ही उजवी बाजू, परत ही उजवी बाजू, परत ही उजवी बाजू, परत ही उजवी बाजू, परत ही उजवी बाजू, आणि परत ही काय असणार आहे, उजवी बाजू असणार. हे समजून घ्या, कारण खूप विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कन्फ्युजन होते. त्यांना हे तर समजते की इथं जर रवी असेल तर त्याची उजवी बाजू ही असणार आहे, पण असं करत करत समजा इथं समजा जर आकाश असेल तर त्यांना इथं समजत नाही की आकाशची उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती. तर लक्ष द्या, ही आपण या मेथडने चालवत आहोत, ठीक आहे, केंद्राकडे. तर त्याची ही बाजू काय असणार आहे, उजवी बाजू असेल, आणि ही डावी बाजू असेल. क्लिअर आहे? ओके, जसं एका लिनियर अरेंजमेंट मध्ये होतं तसं आहे हे वर्तुळाकार मध्ये. वर्तुळाकारवरचे सुद्धा प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. तर आता एका प्रश्नाने आपण समजून घेऊ की या अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडून घ्यायचे. बघा, जसं आता इथे एक प्रश्न आहे, जर जे के एल एम एन ओ पी क्यू, ठीक आहे, हे 8 खेळाडू गोलाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर बसलेले आहेत. जर यम हा पूर्व दिशेला बसलेला असेल तर जे कोणत्या स्थानावर बसलेला असेल हे तुम्हाला विचारले त्यांनी. ठीक आहे, बघा आता कसं शोधणार आपण. सर्वात अगोदर स्टेप नंबर 1 काय करणार आपण, किती खेळाडू आहेत, 8. तर आपण काय करणार आहोत, परत एकदा इथे एक सर्कल ड्रॉ करून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे, आणि हा आहे आपला वर्तुळाचा केंद्र. आणि काय सांगितलं त्यांनी, गोलाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. ठीक आहे, याच्याकडे लक्ष द्या. आपली ही घडी आहे, इथं 12 वाजले, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4. तर आपली घडी जी आहे ते अशा प्रकारे फिरते, अशा या दिशेने. ठीक आहे, काय फिरते, या दिशेने. म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजेच कोणत्या दिशेने, केंद्राकडे. केंद्राकडे. हे सर्व कोणा कुठे बसलेले, केंद्राकडे तोंड करून बसलेले आहे. केंद्राकडे, केंद्राकडे तोंड आहे या सर्वांचं. ओके, 8 लोक काढले आपण. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आपल्याला की जर यम हा पूर्व दिशेला आहे, यम कोणत्या दिशेला आहे, म्हणजे पूर्व दिशेला. तर बघा, आपल्याला माहित असलं पाहिजे की पूर्व दिशा कोणती. आता इथे तुम्हाला दिसू शकते, इथं आकृती दिलेली आहे मी. ही आहे आपली उत्तर दिशा, ही आहे आपली ईशान्य, आणि ही आहे आपली पूर्व. ओके, मग आपण काय करणार, जिथं आपल्याला दिलेलं आहे की सर्वात अगोदर कोणाची दिशा आपल्याला दिलेली आहे, यमची दिलेली आहे. तर मला माहित आहे की जो पूर्व दिशा आहे ती कोणती आहे, ही आहे. आणि पूर्व दिशेला कोण बसलेला आहे, यम बसलेला आहे. कोण बसलेला आहे, यम दिशेला बसलेला आहे. काही जणांचे आन्सर आलेले आहेत वायव्य. ठीक आहे, बऱ्याच जणांचे आन्सर वायव्य आलेले आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस येस, करेक्ट करेक्ट. स्नेहल येस येस, वायव्य. हर्षदा बारगे वायव्य, सुमित देशमुख वायव्य. व्हेरी गुड. तर आपण पूर्व दिशेला काय केलं, कन्फर्म झालेलं आहे. आणि आता आपल्याला काय करणार आपण, बघा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजे घड्याळाची काट्याची दिशा कशी असेल, अशा पद्धतीने. आपल्याकडे मेंबर किती आहेत, जे के एल एम एन ओ पी क्यू. काय आहे, ठीक आहे, एम एन ओ पी क्यू. तर आता मग आपण काय करणार, आपल्याला यमचं लोकेशन इथं त्यांनी दिलंय. मग आपल्याला काय करावं लागेल, बघा, यमच्या नंतर इथं कोण आहे, बघा, समजून घ्या. इथं यमच्या नंतर आता काही विद्यार्थ्यांना आपल्याला यमचं लोकेशन इथं मिळालं, आपल्याला इथं यमचं लोकेशन मिळालेलं आहे. मग काही विद्यार्थी काय करू शकतात, परत इथून, ठीक आहे, मी अजून एक रफ काढून दाखवतो. इथं मिळालेला यम. तर काही विद्यार्थी काय करतात, इथं जे पासून सुरुवात करतात, जे के एल यम. हे अशा प्रकारे तुम्हाला करायचं नाही. तुम्हाला इथं सांगितले त्यांनी की इथं यम दिलेलं, तर यमच्या नंतर आलेला आहे यन. मग घड्याळाची दिशा, आता इथं यम आपला कन्फर्म झाला. मग इथं यन येईल का, इथं यन येईल, इथं यन हा येणार नाही, कारण आपल्याला घड्याळाच्या दिशेने असल्यामुळे इथे यम, आणि नंतर इथे यन येईल. यमच्या नंतर दिलेला आहे ओ, ओ इथे येईल. ओच्या नंतर दिलेला आहे आपल्याला पी, पीच्या नंतर इथे दिलेला आहे क्यू, क्यूच्या नंतर इथं काय येईल, मग परत क्यू पर्यंत आपले
सिक्वेन्स संपली त्याच्यानंतर इथं येईल परत सुरुवात कुठून झाली जे पासून, इथं येईल जे, इथं येईल के आणि इथं येईल यल. इथं काय येईल यल येईल. आणि आता बघा जसं तुम्हाला इथं यल यम पासून इथं याची काय झाली होती सुरुवात झाली होती यमची. ओके. तर आता तुमची वायव्य दिशा कोणती तुमच्या सगळ्यांना माहित आहे बघा. वायव्य दिशा कोणती असणार आहे. ठीक आहे. ही झाली तुमची पूर्व, आग्नेय, दक्षिण, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. तर वायव्य दिशेला आहे जे. तर तुमचं जे करेक्ट आन्सर असेल ते असेल जे. ठीक आहे. उत्तर वायव्य. कोणती दिशा वायव्य दिशा. कळालं का सर्वांना. येस. इंग्लिश मध्ये तुम्ही त्याला नॉर्थ वेस्ट सुद्धा म्हणू शकता. वायव्य हेमंत बधाने वायव्य वायव्य. क्लिअर क्लिअर आहे सर्वांना. बघा इथं काय चूक होऊ शकते. इथं तुम्हाला यम दिला मग काही विद्यार्थी काय करतात आता की परत इथं काय कुठून सुरू करतात जे पासून सुरू करतात. हे के पासून सुरू करतात. नाही तुम्हाला इथं सिक्वेन्स का दिले यमच्या नंतर यन त्याच्यामुळे यमच्या नंतर यन इथे येते. मग यन इथेच का घेतला इथं यन का घेतला नाही कारण आपल्याला घड्याळाच्या दिशेने म्हणलं तुम्हाला सांगितलं की घड्याळाची दिशा ही काय असते अशा प्रकारे असते. हेच आहे त्याचे बेसिक कन्सेप्ट. हे बेसिक जोपर्यंत तुम्हाला क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला समोरची उत्तरे येणार नाही. आहे क्लिअर. प्लीज कन्फर्म. कल्याणी देशमुख वायव्य, राजीव भाऊ नंद यस, पीजे नॉर्थ वेस्ट. व्हेरी गुड. हा वायव्य दिशेला तुम्ही नॉर्थ वेस्ट सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. येस. चला तर बघूया नेक्स्ट उदाहरण. जर एबीसीडी ई एफ जी एच हे 8 खेळाडू गोलाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर बसलेले आहेत. जर टी हा उत्तर दिशेला बसलेला असेल तर झेड हा कोणत्या स्थानावर बसलेला. बघा बघूया सर्वात पहिला आन्सर कोणाचा येते. फास्ट. बघूया सर्वात पहिला आन्सर कोणाचा येईल. आर एस टी यू व्ही. बघा झेड नाहीये इथं. इथं झेड नाहीये. 1 2 3 4 5 6 7 8 झेड नाहीये इथे. लक्ष द्या झेड नाही. आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड 8 खेळाडू गोलाकार दिशेने बसलेले आहेत. 5 6 7 8. ठीक आहे. उत्तर. कोणाचा बघूया पहिला आन्सर. अजून कोणाचाच आन्सर आलेला नाही. हेमंत बदानेचा आन्सर आलेला आहे बेस्ट. ओके. येस व्हेरी गुड. हर्षदा बारगे नैरत केला. ओके. झेड नाही इथे लक्ष द्या. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणे आणि टी हा उत्तर दिशेला बसलेला आहे. ठीक आहे. बघा सर्वांचा आन्सर वेगवेगळे येईल. स्नेहल एस एस यांचा आन्सर आहे पश्चिम. इथं झेडच्या ठिकाणी तुम्ही झेड हा कोणत्या स्थानात झेड इथं नसेल. टायपिंग मिस्टेक झालेली आहे इथं. तुम्ही इथे डब्ल्यू घेऊ शकता. ठीक आहे. झेड ही टायपिंग मिस्टेक झालेली आहे. डब्ल्यू हा कोणत्या स्थानकावर बसलेला असेल. येस. झेड नाहीये इथे. डब्ल्यू डब्ल्यू कन्सिडर करा झेडच्या ठिकाणी. डब्ल्यू डब्ल्यू. ज्योत्स्ना गायकवाड कोणाचे स्थान काढायचे आहे. डब्ल्यू 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 स्थान काढायचं आपल्याला. बघा 3 सेकंदामध्ये ओरली कसं काढायचं याला उत्तर. ओरली तोंडी कसं काढता येईल. डब्ल्यूचं स्थान काढा. डब्ल्यूचं. कुंडली कांबळे साऊथ ईस्ट. ज्योत्स्ना गायकवाड आग्नेय. अच्छा ओके. संजय कुमार गायकवाड आग्नेय. कल्याणी देशमुख नैऋत्य. संदीप पवार आग्नेय. योगिता पाटील आग्नेय. आग्नेय दिशेला. ठीक आहे. बघा दिशा काय असतील आपल्या. दिशा काय असणार आहे. मी दिशा लिहून ठेवतो इथे. ठीक आहे. उत्तर, पूर्व,
पश्चिम आणि हे दक्षिण. ठीक आहे. काय असेल? साऊथ ईस्ट. अच्छा, बघा तुम्हाला मी पहिल्या याच्यामध्ये इथं डायग्राम जी आहे ती इथं तुम्हाला पहिल्या सुरुवातीलाच दिली होती. आलं का लक्षात? काही जणांना दिशामध्ये कन्फ्युजन आहे असं दिसते. साऊथ ईस्ट आग्नेय मराठीमधून. हा, ओके. आग्नेय आग्नेय, हे नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. बघा दोन दोन डब्ल्यूचं स्थान काढायचं होतं आपल्याला. ठीक आहे. 3 सेकंदामध्ये कसं सॉल्व्ह करणार बघा आन्सर. 1 2 3 4 5 6 7 8. आपल्याला सांगितलं की त्यांनी कुठे RSTU WX गोलाकार टेबल आणि टी हा उत्तरेला आहे. तर इथं काय करणार आपण, टी कडे लक्ष देणार. टी झाला हा आपली उत्तर दिशा. टीच्या नंतर UVZ. आता बाराखडी तर सर्वांना पाठ आहे. टीच्या नंतर काय येणार आहे? यू येणार आहे. यूच्या नंतर व्ही येणार आहे. व्हीच्या नंतर डब्ल्यू येणार आहे आणि डब्ल्यूच्या नंतर एक्स येणार आहे. पण आता तुम्हाला दिशा काढायला सांगितली कोणाची? त्यांनी डब्ल्यूची सांगितलेली आहे. आपल्याला 1 2 3 4 आपण इथपर्यंत काढलो. आपल्याला एक्सच्या नंतर हा परत ठीक आहे TUVWXYZ हे परत लिहा आणि नंतर R. इथपर्यंत लिहत बसायची गरज नाहीये. ठीक आहे. ओके, इथून आपल्याला लिहत बसण्याची गरज नाहीये. फक्त आपल्याला डब्ल्यूची पोझिशन विचारली त्यांनी आणि डब्ल्यू दिशा कोणती आहे? ही आग्नेय आहे आणि आग्नेय ज्यांचं उत्तर आले ते 100% करेक्ट. ठीक आहे. फक्त आपण काय करणार, इथं टी लिहिणार. आपल्याला माहिती आहे टीच्या नंतर यू येते, यूच्या नंतर व्ही येते आणि व्हीच्या नंतर डब्ल्यू येते. ठीक आहे. तर ही काय असेल? आग्नेय दिशा असेल. 100% करेक्ट. क्लिअर? येस. आग्नेय आग्नेय. ओके ओके. येस. साऊथ ईस्ट. व्हेरी गुड. चला. आता बघा पुढे काय दिलेलं आहे त्यांनी की ABCDEFGH 8 खेळाडू गोलाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर बसलेले आहेत. जर हा ए हा पश्चिम दिशेला असेल तर डी हा कोणत्या स्थानावर बसलेला आहे? 3 सेकंद मध्ये आन्सर सांगा. 3 सेकंद मध्ये. ठीक आहे. 3 सेकंद. 3 सेकंद मध्ये आन्सर पाहिजे. बघूया अजून कोणाचा आन्सर आलेला नाही. ABCD. डी ची दिशा कोणती? डी. अजून कोणाचाही आन्सर आलेला नाहीये. येस येस करेक्ट. पहिला आन्सर आलाय आपल्याकडे. पहिला आन्सर ज्योत्स्ना गायकवाड यांचं ईशान्य. हेमंत बदाने नॉर्थ ईस्ट. ईशान्य डी पूर्व. ठीक आहे. सुमित देशमुख डी पूर्व. प्रदीप पूर्वारे पूर्व. निर्मला गवळी ईशान्य. ठीक आहे. चला बघू काय येते याचा आन्सर. बघा काही बिलकुल 3 सेकंद मध्ये आपल्याला याचा आन्सर काढायचं होतं. आलं का लक्षात? ईशान्य ईशान्य. काही जणांचं म्हणणं ईशान्य आहे. ओके. ठीक आहे. बघा ए ची दिशा पश्चिम आहे. पश्चिमच्या नंतर कोणती दिशा येते ती बघा. आणि आपल्याला सांगितलंय डी. ओ सांगितले आपल्याला. आणि नंतर काय सांगितलं की पीच्या उजवीकडे आहे पण पीच्या डावीकडे आणि टीच्या उजवीकडे आहे. ओके. तर आता यासाठी आपल्याला अगोदर आरचं लोकेशन कन्फर्म करणं खूप महत्वाचं आहे. कोणाचं? आरचं. ठीक आहे. आता सर्वात अगोदर तुम्ही काय करू शकता की ज्या अक्षराबद्दल माहिती दिलेली ते तुम्हाला इथं लिहून घ्यायचंय आणि तुम्हाला ज्या शब्दाच्या उजवीकडे आणि ज्या शब्दाच्या डावीकडे हे सांगितलेलं आहे ते तुम्ही काय करू शकता इथे मांडून घेऊ शकता. आता मला माहित आहे की आपल्याला पीची दिशा सांगितलेली आहे की आर हा कोणाच्या? पीच्या डावीकडे आहे. मग सर्वात अगोदर मी काय करतो की पीचं लोकेशन लिहून घेतो. ठीक आहे. समजा मी इथं लिहिलं असेल पी आणि काय सांगितलं की मला पीच्या डावीकडे म्हणून. ठीक आहे. मग तर माझी डावी बाजू काय असणार आहे? ही असणार आहे. तर पी हा काय असेल? डावीकडे आहे. ठीक आहे. तर इथं येईल आर. पण टीच्या उजवीकडे आहे.
आता हे पण टीच्या उजवीकडे मतलब आर चीच माहिती सांगितलेली आहे की आर काय आहे, टीच्या उजवीकडे आहे. मग टीच्या उजवीकडे म्हणल्याच्या नंतर टीचं लोकेशन जे होईल ते इथे येईल, कारण टीच्या उजव्या बाजूला कोण आहे, आर बघा आहे उजवी बाजू, आणि पीची ही डावी बाजू. आलं का लक्षात? बघा आता आपण या माहितीनुसार हे काढलो तर समजून घ्या. आर हा म्हणजे आर इथं होता, पीच्या डावीकडे, पीची डावी बाजू ही आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर टीच्या उजवीकडे, टीची उजवी बाजू ही आहे. आलं का लक्षात? काही काही विद्यार्थी इथे काय करतात, आता समजा त्यांनी डायरेक्टली इथं आर लिहितात, ओके ठीक आहे, किंवा डायरेक्टली इथं आर लिहितात. तर आता 5 जणांपैकी आर कुठं दिलेला आहे हे आपल्याला माहिती नाही. तर आर हा पीच्या उजवीकडे आहे म्हणल्याच्या नंतर त्याला काय करतात, मग नंतर इथं आर लिहून काय करतात, इथं पी लिहितात. ठीक आहे, इथं पी लिहितात. याचाच अर्थ काय आहे की आर हा पीच्या डावीकडे असेल, आर हा काय आहे, पीच्या डावीकडे असेल, तर आणि तर अशा प्रकारची आकृती डायरेक्टली येऊ शकते. पण तुम्हाला काय करायचं आहे की हे सोपं जाण्यासाठी अगोदर कोणाच्या संदर्भामध्ये दिशा दिलेली आहे त्याचं लोकेशन लिहून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रश्न सोडवण्यासाठी काय होईल, इझी जाईल. आता आपण इथं काय केलं, अगोदर सर्वात अगोदर कोणाचं लोकेशन फिक्स केलं, पीचं. आपल्याला माहित आहे की पीच्या डाव्या बाजूला आर आहे, तर मग पीची डावी बाजू ही त्याच्या बाजूला आर लिहिलं मी, आणि मग मला नंतर मिळालं की आरचं पोझिशन. मग त्याच्यानंतर मला कळालं की जो आर आहे तो कोणाच्या बाजूला आहे, टीच्या बाजूला, तर मग हा टी, टीच्या बाजूला आर, तर आपला सिक्वेन्स असा बनलेला आहे टी आर पी. ठीक आहे, हे क्लिअर आहे का सगळ्यांना? इथंपर्यंत कोणाला काही डाऊट? इथंपर्यंत कोणाला काही डाऊट? काही जणांचा आन्सर आलेला आहे पी पी. ओके, अच्छा, चला बघू काय येते आन्सर. नेक्स्ट आपल्याला काय सांगितलं, आता या तिघांचं लोकेशन आपल्याला मिळालं. मग आता नंतर दुसरं काय सांगितले आपल्याला बघा, दुसऱ्यामध्ये काय सांगितले. ओके, आता इथे काय सांगितलंय आपल्याला की आर आणि टी. आता इथंपर्यंत आलो होतो, आता आपण फोकस करणार जे आहोत ते कोणावर फोकस करणार, क्यू आणि एस वर, नेक्स्ट स्टेटमेंटवर फोकस करणार. बघा, आणि क्यू हा एसच्या डावीकडे आहे पण पीच्या उजवीकडे आहे. ओके, म्हणजे आता आपल्याला माहिती कोणाबद्दल सांगितली, स्टेप नंबर 4 क्यू बद्दल. कोणाबद्दल सांगितली, क्यू बद्दल सांगितली. क्यू हा एसच्या डावीकडे आहे म्हणजे, ठीक आहे. तर मला क्यू हा एसच्या डावीकडे लिहिण्यासाठी मला अगोदर एस कुठे माहित असलं पाहिजे. त्याच्या अगोदर मी काय करेल, एस लिहून घेईल. ठीक आहे, मग मला एस समजला कुठं आहे, त्याच्यानंतर काय करणार मी, क्यू हा कोणाच्या एसच्या डावीकडे, मग मला माहित आहे की एसची डावी दिशा ही आहे, तर मी इथं काय करून लिहिल, क्यू लिहिल. ओके, इथंपर्यंत म्हणजे क्यू हा एसच्या डावीकडे आहे. इथंपर्यंत आलोत आपण, इथंपर्यंत आपलं इन्फॉर्मेशन क्लिअर झाली. क्यू हा एसच्या डावीकडे. आता पुढे काय सांगले की परंतु पीच्या उजवीकडे आहे. आलं का लक्षात? पण कोण आहे पीच्या उजवीकडे, हा क्यू. हे सुद्धा जे स्टेटमेंट आहे ते कोणाबद्दल माहिती सांगायले, क्यू बद्दलच सांगायले. त्याच्यामुळे मला आता बघावं लागेल की क्यू हा पीच्या उजवीकडे आहे, तर पीच्या उजवीकडे म्हणल्याच्या नंतर त्याची हे जे पीचं जे लक्ष असेल ते इथं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जे सिच्युएशन काय होईल, पी क्यू एस. आलं का लक्षात? पी क्यू एस. आणि आता बघा आपल्याकडे पीचं लोकेशन इथं आहे, तर आपल्या त्याच्या पीच्या उजव्या बाजूला क्यू आहे आणि क्यूच्या उजव्या बाजूला एस आहे, पी क्यू एस. तर आपलं जे आन्सर होईल, तर बघा मध्यभागी कोण आहे, याचा आन्सर असणार आहे पी. याचा आन्सर असणार आहे पी. क्लिअर आहे का सगळ्यांना हे कसं आलं ते? इज इट क्लिअर एव्हरीवन? हे क्लिअर आहे का सर्वांना? पी इज द करेक्ट आन्सर. मध्यभागी पी कसा बसलेला? येस येस, क्लिअर. समृद्धी वानखेडे, क्लिअर क्लिअर. बघा, पी इज द राईट आन्सर. कॉमन सारंग, हा ओके. हा, या प्रश्नाला जे आहे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता, पण तुम्हाला मी जी मेथड सांगायलो, ठीक आहे, इथं बऱ्याच जणांना कन्फ्यूज होऊ शकते. आता जसं क्यू हा एसच्या डावीकडे आहे, म्हणजे क्यू हा एसच्या डावीकडे पण पीच्या उजवीकडे आहे म्हणले, तर मग क्यू हा पीच्या काय होईल, डावीकडे होऊन जाईल. आलं का लक्षात?
तर तुम्हाला इथं कन्फ्युजन होऊ शकते. ठीक आहे, क्यू हा पीच्या उजवीकडे. तर अशा कन्फ्युज न होता या प्रश्नांना कसं सोडवायचं हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ओके, आता बघा इथं जे आपल्याला वाक्य दिलं होतं त्यांनी, ठीक आहे, कन्फ्युजन कुठं होते हे समजून घ्या. त्यांनी काय दिलेलं होतं की क्यू हा यसच्या डावीकडे आहे, यसच्या डावीकडे, पण पीच्या उजवीकडे आहे म्हणे, पीच्या उजवीकडे आहे. तर आता मला सांगा, आता इथे आपण काय करू शकतो, आपल्याला आहे तिथे दोन ऑप्शन्स. आता इथं माहिती आपल्याला सांगितलेली आहे क्यू बद्दल, मग पण तो कोणाच्या यसच्या डावीकडे म्हणलेला आहे, त्याच्यामुळं पण पीच्या उजवीकडे आहे, म्हणजे क्यू हा काय असेल, पीच्या उजवीकडे असेल. ठीक आहे, क्यू काय आहे, पीच्या उजवीकडे, म्हणजे पी इथं जर ठेवला तर हे काय असेल, त्याची उजवी बाजू पीची ही असेल, तर हा पी आणि क्यू झाला. ठीक आहे, पण एक समजून घ्या, क्यू हा पीच्या उजवीकडे आहे याचाच अर्थ काय होतो, पीच्या क्यूच्या डाव्या बाजूला पी आहे. होतो का नाही, होतो का नाही, कमाने सर बघा कन्फ्युजन कुठं होते हे समजून घ्या, कन्फ्युजन कुठं होते हे समजून घ्या सर्वांनी. क्यू हा पी एसच्या डावीकडे पण पीच्या उजवीकडे आहे. क्यू हा पीच्या उजवीकडे झाला, मग आपण काय केलो, आपल्याला हे इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अगोदर पी लिहावं लागेल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय होणार की क्यू हा पीच्या उजवीकडे म्हणल्याच्या नंतर तुम्हाला अगोदर जे पोझिशन फिक्स करावी लागेल ती कोणाची करावी लागेल, पीची करावी लागेल, कारण तुम्हाला पीच्या कोणत्या बाजूला क्यू आहे हे सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यामुळं आणि जर या वाक्याचा विचार केला तर क्यूच्या डाव्या बाजूला पी आहे, तर क्यू अगोदर फिक्स करावे लागेल आणि त्याच्यानंतर काय लिहावं लागेल, पी लिहावं लागेल. ठीक आहे, तर तुम्हाला अशा प्रकारचे जे स्टेटमेंट आहे ते अशा प्रकारे कन्वर्ट करता आलं पाहिजे. बघा, क्यू हा पीच्या उजवीकडे आहे, म्हणजे याचाच अर्थ क्यूच्या डाव्या बाजूला काय आहे, पी आहे. ओके, इथं क्यूच्या सापेक्ष माहिती सांगितलेली आहे आणि इथं पीच्या सापेक्ष सांगितलेली. मंगेश कुदावे म्हणतात की आणखी एकदा एक्सप्लेन करा. ठीक आहे, बघा सर्वांनी समजून घ्या. आता इथं काय सांगितलंय आपल्याला की क्यूच्या डावीकडे पी आहे पण पीच्या उजवीकडे आहे, क्यू हा एसच्या डावीकडे पण पीच्या उजवीकडे आहे असं म्हणलेलं. समजून घ्या एकदा सर्वांनी. क्यू हा पीच्या उजवीकडे आहे. ठीक आहे, काय आहे, काय सांगितलं आपल्याला, क्यू हा पीच्या उजवीकडे आहे. मग आपल्याला हे शब्दात मांडवता येण्यासाठी तर आपल्याला अगोदर काय लिहावं लागेल, हो जे स्टेप नंबर 1, मेथड नंबर 1 काय करणार आपण, स्टेप नंबर 1, स्टेप 1. ठीक आहे, अगोदर आपण क्यू ला लिहिणार. ठीक आहे, लिहिलो होतं आपण क्यू ला, क्यू हा पीच्या उजवीकडे आहे म्हणे. ठीक आहे, तर क्यू हा पीच्या उजवीकडे असल्या म्हणल्यावर पीच्या डावीकडे काय असेल, तर आपण पी, आलं का लक्षात, क्यू हा पीच्या उजवीकडे आहे याचाच अर्थ क्यूच्या डावीकडे पी आहे. ठीक आहे, मग अगोदर आपण क्यूची माहिती दिली. मी तुम्हाला काय म्हणालो की या मेथड करण्यापेक्षा तुम्ही असं करा की पी ला अगोदर लिहून घ्या. ठीक आहे, पी मिळाला आपल्याला, तर आता मला माहित आहे पीची उजवी दिशा ही आहे आणि डावी दिशा ही आहे. ठीक आहे, कारण उत्तरेकडे बघायला तर सरळ सरळ पीच्या उजवीकडे कोण आहे, क्यू आहे, तर पी आणि क्यू हा डायरेक्ट पी क्यू. क्लिअर आहे का, समजलं सर्वांना. म्हणजे क्यू हा पीच्या उजवीकडे आहे याचाच अर्थ क्यूच्या डाव्या बाजूला पी आहे, याचाच दुसरा अर्थ काय होतो, क्यूच्या डाव्या बाजूला
बाजूला कोण आहे? पी आहे. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हे बघा वाक्य दिशा कसं बदलली जेव्हा आपण दिशा कशी बदलली बघा जेव्हा आपण काय करायलो त्यांना चेंज करायलो. बघा इथं काय होतं उजवीकडे होतं इथं काय डावीकडे आहे. येस क्लिअर? हा तर हे समजून घ्या सर्वांनी. चला आता बघू आपण. हे सर्वांना क्लिअर झालं? हे क्लिअर आहे का सर्वांना की या पी आन्सर कसा आलेला आहे ते? क्लिअर क्लिअर? येस क्लिअर आहे? ओके हा चला. येस येस ओके हा चला आता बघूयात अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण दुसरं. 5 जण एका रांगेत बसलेले आहेत. 5 जण एका रांगेत बसलेले आहेत आणि रवी हा सुनीता व अनिताच्या जवळ नाही. आयुष हा सुनीताच्या जवळ नाही. रवी हा मोनिकाच्या जवळ बसलेला आहे. जर मोनिका रांगेत मध्यभागी बसलेली असेल तर आयुषच्या बाजूला कोण बसलेला आहे हे तुम्हाला सांगायचं. बघा खूप सोपी मेथड आहे. कोणत्या मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचं हे समजून घ्या. आपण काय करणार परत एकदा स्टेप नंबर 1. ठीक आहे स्टेप नंबर 1 आपली काय असेल? आपण काय करणार सर्वात अगोदर व्यक्ती किती आहेत? 5 जण. तर मी सरळ एक रेष काढतो इथे. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे 5 रेषे काढले आपण. स्टेप नंबर 2 काय असेल आपली? ठीक आहे की आता माहिती कोणाबद्दल दिली बघा. आता रवी हा सुनीता व अनिताच्या जवळ नाही म्हणते. काय आहे? रवी हा सुनीताच्या आणि अनिताच्या जवळ नाही म्हणजे आपण रवीची पण पोझिशन सांगू शकत नाही आणि कोणाची पोझिशन सांगू शकत नाही. ठीक आहे हे निश्चित नाही. मग काय होऊ शकते इथे की रवी इथं असेल तर काय असेल इथं सुनीता पण असणार नाही आणि इथं अनिता पण असणार नाही. ठीक आहे ज्या गोष्टी आपल्याला नाहीत म्हणलेल्या आहेत त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये. आता ज्या गोष्टी आपल्याला जे कन्फर्म आहेत आपण त्याच्याकडेच काय करणार लक्ष देणार. ओके क्लिअर? हा आता दुसरं काय सांगितलंय? आयुष हा सुनीताच्या जवळ नाही. नाही म्हणले त्याच्यामुळे आपण या विधानाकडे काय सुद्धा काय करणार लक्ष देणार नाही आहोत. ठीक आहे काही जणांचं आन्सर आलेलं आहे. काही जणांचं हेमंत भदाने यांचा आन्सर आलेलं आहे अनिता. सुमित देशमुख यांचा आन्सर आहे रवी. ओके लेट्स चे हर्षदा बारगे रवी. हा तर बघा हे पण आपण घेणार नाही. त्याच्यानंतर काय रवी हा मोनिकाच्या जवळ बसलेला आहे म्हणून. रवी काय केलेलं आहे? मोनिकाच्या जवळ बसलेला. मग आता होऊ काय शकते? रवी हा इथं असू शकतो. रवी हा इथं असू शकतो. रवी हा इथं असू शकतो. रवी हा इथं असू शकतो आणि रवी हा इथं असू शकतो. रवी इथं असेल तर मोनिका इथं असू शकते. रवी इथं असेल तर मोनिका इथं असू शकते. कोणतीही आपल्याकडे डेफिनेट काय आहे माहिती नाहीये. त्याच्यामुळे रवी कुठेही असू शकतो. आपल्याला त्याच्याबद्दल कन्फर्मेशन काहीही नाही. ओके मग आता आपण काय करणार? जी माहिती आपल्याला दिलेली आहे परत एकदा ती लिहून घेणार. बघा कसं करायचं आपल्याला की रवी थोडक्यात इथं जर रवी असेल तर ही त्याची उजवी बाजू आहे आणि ही त्याची डावी बाजू आहे. तर पहिल्यांदा 1 मध्ये इथं काय असेल? आपण काय करणार की रवी मोनिकाच्या जवळ बसलेला म्हणजे मोनिका काय असेल एकतर त्याच्या उजव्या बाजूला असेल किंवा त्याच्या काय असेल डाव्या बाजूला असेल. त्याच्यामुळे त्याचे पॉसिबल डायग्राम काय आहेत? 2 निघत आहेत. त्याच्यामुळे आपण काय करणार याचे 2 आकृत्या काढून घेणार. 1 2 3 4 5 परत 1 2 3 4 5. ठीक आहे आपल्याला हा माहित आहे की रवी इथं असेल तर मोनिका इथं असू शकते. रवी इथं असेल तर मोनिका इथं असू शकते. त्याच्या उजव्या बाजूला असू शकते किंवा त्याच्या डाव्या बाजूला असू शकते. आपल्याला काय करायचं आहे ते त्यांनी सांगितलेलं नाही. तर पण दुसरं काय म्हणलंय बघा हे जर वाक्य तुम्ही जर शोधला तर समोर सांगितलंय त्यांनी जर मोनिका रांगेत मध्यभागी बसलेली असेल तर. ठीक आहे तर मोनिकाचं लोकेशन आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे मोनिका कुठं आहे? इथं आहे मध्यभागी. इथं आहे मोनिका आणि इथं आहे मोनिका. इथं आहे मोनिका आणि इथं मोनिका आपल्याला दिली म्हणजे मोनिकाचं लोकेशन आपल्याला मिळालेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे की रवी हा काय आहे मोनिकाच्या जवळ बसलेला आहे. पण मोनिका इथं आहे म्हणजे रवी इथं सुद्धा असू शकतो
आणि रवी हा इथं सुद्धा असू शकतो. त्याच्यामुळे ही असेल पॉसिबल 1 डायग्राम आणि ही असेल पॉसिबल 2 डायग्राम. ठीक आहे. आपण कन्फर्म सांगू शकत नाही की रवी हा इथंच असेल म्हणून. ठीक आहे. तसं बघा एक एक पद्धतीने आपण कशा पद्धतीने क्ल्यू जे आहे त्याच्यानुसार आपल्याला सोडवायचे, लक्ष द्या सर्वांनी. ओके. मोनिका आणि रवी आता मिळालं आपल्याला. रवी इथं असेल किंवा इथं असेल, मोनिकाचं लोकेशन मिळालं. आता पुढे काय करूया आपण की तर आयुषच्या बाजूला कोण बसलेला असेल म्हणजे इथं आपली इन्फॉर्मेशन संपली. मग आपण काय करणार, परत एकदा इथं सुरुवातीला जाणार. रवी हा सुनीता व अनिताच्या जवळ नाही. आता त्यांनी काय म्हणले, सुनीता आणि अनिताच्या जवळ नाही, म्हणजे इथे सुनीता पण येणार नाही आणि इथं अनिता पण येणार नाही. तसंच या पद्धतीने इथे सुनीता पण येणार नाही आणि इथं अनिता पण येणार नाही. बघा आपल्याकडे आहेत सदस्य 5. रवी इथं बसलेला आहे, मोनिका इथं आहे, आलं का लक्षात. आणि इथं काय असेल, सुनीता येणार नाही, इथे अनिता येणार नाही. ओके. मग याचा अर्थ उरलं कोण, मग इथं जो उरलेला व्यक्ती आहे तो आहे आयुष. कोण आहे, आयुष. आयुष. ठीक आहे. समजलं का सर्वांना आपण आयुष पर्यंत कसं पोहोचलो. कारण आपल्याकडे सदस्य आहेत 5, त्याच्यापैकी मोनिका आहे इथं, रवी इथं 2 आहेत. ठीक आहे. मग सुनीता अनिता इथं येणार नाही, तिथं हे 1 हे 2, सुनीता नंबर 3 आणि अनिता नंबर 4. तर उरला कोण, आयुष. तर इथं येईल आयुष. ठीक आहे. अगदी त्याच पद्धतीने आता इथं बघा परत इथं काय सांगितलं त्यांनी की इथं सुनीता काय आहे म्हणे, येत नाही आणि इथं अनिता पण येत नाही. मोनिका इथं ऑलरेडी बसलेला, हे एक व्यक्ती, हा दुसरा व्यक्ती, रवी तिसरा व्यक्ती, मोनिका चौथी व्यक्ती, उरला कोण, तर इथं येईल आयुष. इथे कोण येईल, आयुष. ठीक आहे. कळलं सर्वांना इथंपर्यंत कसं आलं. स्टेप वाईज. आता हा प्रश्न सोपा आहे म्हणून काही जण याला डायरेक्ट करू शकतात, पण तुम्ही समजून घ्या की आपण कसं क्ल्यू त्याच्यामधलं मिनिंग कसं हे करायला. ओके. त्याच्यामुळं आपल्याला हे इथंपर्यंत क्लिअर झालं. आता बघा आयुष हा सुनीताच्या जवळ नाही म्हणे. ठीक आहे. मग आता आपल्याला 3 जणांचं लोकेशन मिळालेलं आहे, रवी, मोनिका आणि आयुष. आता आपल्याला फक्त सुनीता आणि अनिता मध्ये कन्फर्मेशन पाहिजे. काय सांगितलंय, आयुष हा सुनीताच्या जवळ नाही. आयुष हा सुनीताच्या जवळ नाही म्हणजे आयुष इथंच असेल, तर काय आहे, सुनीताचा काही संबंध इथे येत नाही. पण मग नंतर पुढे काय सांगितलं आपल्याला, रवी मोनिकाच्या जवळ आणि मोनिका रांगेच्या मध्यभागी. ठीक आहे. तर इथं काय येईल, अनिता आणि सुनीता 2 उरलेले आहेत आपल्याकडे, दुसरं कोणीही उरलेलं नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला रवी, मोनिका आणि आयुष. आयुषचं लोकेशन विचारलेलं आहे आपल्याला, आणि आपल्याला उत्तरामध्ये विचारले त्यांनी की आयुषच्या बाजूला कोण बसलेलं आहे, हा तुमचा प्रश्न आहे. बघा रवी हा सुनीता व अनिताच्या जवळ नाही, म्हणजे अनिता सुनीता इथे येणार नाहीत. आयुष हा सुनीताच्या जवळ नाही, सुनीता अनिता इथं येणार नाहीत. रवी हा मोनिकाच्या जवळ बसलेला आहे, म्हणजे आता इथं अनिता येऊ शकते किंवा इथं सुनीता येऊ शकते, किंवा इथं अनिता येऊ शकते किंवा इथं सुनीता येऊ शकते. त्याच्याशी आपल्याला काही कन्फर्मेशन पाहिजे नाहीये. त्यांनी फक्त तुम्हाला विचारलेलं आहे की रवीच्या बाजूला, आयुषच्या बाजूला कोण बसलेला आहे. तर आयुषच्या बाजूला जे आहे ते कोण बसलेला आहे, तो रवी बसलेला आहे. आलं का लक्षात. तर ही डायग्राम जी आहे ते बरोबर होईल आणि आन्सर जे असेल त्याचं तुमचं असेल ते रवी. क्लिअर आहे का सर्वांना. क्लिअर आहे का. हे तुम्हाला कसं एका एका त्या जे क्ल्यू दिलेले आहेत त्या क्ल्यू मधून इन्फॉर्मेशन कशी काढायची हे समजून घ्यायचं. क्लिअर. क्लिअर आहे सर्वांना. इथपर्यंत कोणाला काय डाऊट. हो क्लिअर आहे. रॉयल नाईक क्लिअर 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 क्लिअर. ओके. क्लिअर आहे. येस येस येस. ओके. चला अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश ही 7 मुले एका रांगेत बसलेली आहेत. सुनील हा दीपक अनिलच्या मध्ये, महेश हा प्रशांत व सुरेश यामध्ये आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत, तर दीपक कोणाच्या मध्ये आहे असं दिलेलं तुम्हाला. बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा हा प्रश्न. सर्वात स्टेप नंबर 1 काय असेल आपली, की किती व्यक्ती आहेत आपण शोधणार. बघा 7 मुले आहेत, मग आपण काय करणार आहोत, 7
एक लाईन करणार 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. आणि आपल्याला ही माहित आहे की ही डावी बाजू असेल आणि ही काय असेल, सॉरी, ही आपली काय असेल, उजवी बाजू. ही जी असणार आहे ती आपली उजवी बाजू असणार आहे, ही आणि आपली डावी बाजू असणार. क्लिअर आहे सर्वांना? हा. आता आपल्याला काय सांगितलंय त्यांनी, ही आपण 7 व्यक्ती काढल्या आणि आपल्याला माहित आहे की पॉसिबल अजून एक्स्ट्रा एक डायग्राम काढून घ्यायची आपल्याला. 1 2 3 4 5 6 7. परीक्षेमध्ये तुम्हाला 2 डायग्राम काढल्याच्या नंतर उत्तरापर्यंत जाण्यासाठी वेळ जो आहे तो कमी लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी काय करत जा, पॉसिबल 1 डायग्राम आणि पॉसिबल 2 डायग्राम काढून घेतलेली चांगली असेल. कारण तुम्ही जेव्हा तिथे स्टक होशाल आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही आकृती काढायला जाशाल तर तुम्हाला तिथे वेळ लागू शकतो. ओके, येस. आता काय करणार आपण, ही